तो मी असा दावा करत होते की मीच शिव आहे. जो शिव आहे मी स्वतःच आपण जे म्हणतो महाशिवरात्री, रात्री म्हणजे याला रात्रीच का म्हणता, हा दिवस का नाही? की ह्या महाशिवरात्रीमध्ये अशा कुठल्या साधना होतात का, जशा तांत्रिक साधना म्हणा काय, तर ह्या गोष्टींना या दिवशी महत्व आहे का? आता खरं बघायला गेलं तर महाशिवरात्रीच्या दिवशी अशा प्रकारच्या साधना होतात का रिअलिटीमध्ये शिव हा स्थिर आहे. अमावस्या म्हणजे काय, जीवनाचा अंत आहे परंतु संपन्न नाहीये. जसं मी नेहमी बोलतो, महादेवाच्या मंदिरात जाऊन कोणाच्या अंगात येत नाहीये, पण देवीच्या मंदिरात गेल्यानंतर कोणाच्या ना कोणाच्या अंगात येत. हे का घडतंय? आपण जातोय, मानसिक आनंद घेतोय की समोर देवी आहे, मग त्याच्याकडे बघतोय, मी दर्शन घेतोय, मला वाटतं माझं दर्शन झालं. तुम्ही दर्शनाला जाताय, ती दर्शन देते. मी असं ऐकलं होतं की पूर्वी 4 धाम यात्रेला गेल्यावर त्यांचं अंतिम संस्काराचं सामान सोबत घेऊन जायचे लोक, की परत येऊ का नाही तिकडून, असे कार्यक्रम असायचे. हे खरं होतं? खरं होतं. कारण की तू 4 धाम यात्रा सफल करून आला, याचा अर्थ देवाची तुझ्यावरती कृपा आहे. आता तुम्ही काशीला गेले, कोणत्याही ठिकाणी गेले, आता कुंभमेळा आहे आपल्याकडे, बरोबर? हा, त्या ठिकाणी जो कोणी महादेवाचा वेश धारण करून आलं, हेच अर्थ तो शिव आहे का? हा शिव होणं म्हणजे कोणीतरी आपल्याला मानपान द्यावा, कोणीतरी आपल्याला विचारावं, किंवा शिवाची प्रसिद्धी आपण खावी, हा वाला इंटेन्शन नाहीये. शिवाने कधी स्वतःची प्रसिद्धी घ्यायला डोळे उघडले नाही. शिवाने डोळे त्याच वेळेस उघडले ज्या वेळेस जगावरती संकट. की आज आपण या नाशिक नगरीत आहे, या पुण्य नगरीत ही रामाची नगरी मानली जाते, बरोबर. पण तुम्ही म्हणतात की ही शिवनगरी आहे. पण मग रामनगरी की शिवनगरी? मागे तुम्ही सांगितलं होतं की त्र्यंबकेश्वर आणि दत्तात्रय गुरूंचा आपापसात संबंध आहे. शिव त्याला प्राप्त होता जो आतून भाव आणतो. बरोबर. ज्याच्यात भाव नसेल तिथे शिव येत. गुरुजी, शिव आणि शक्तीचं एक स्वरूप आहे ज्याला अर्धनारेश्वर स्वरूप आपण म्हणतो, आणि जे किन्नर असतात, आपण किन्नरांना पण अर्धनारेश्वर म्हणून संबोधलं जातं. महाशिवरात्र म्हटलं की हर हर महादेवचा उद्घोष सगळीकडे ऐकायला मिळतो. महाशिवरात्र हे व्रत म्हणजे काय, महाशिवरात्र म्हणजे काय, आणि या दिवशी, महाशिवरात्रीच्या दिवशी नेमकं काय गोष्टी करायला पाहिजे, या दिवशी कोणत्या गोष्टी करायच्या, कुठल्या गोष्टी करायच्या नाही, आणि भगवान शंकर यांच्या रिलेटेड सर्व गोष्टी आजच्या पॉडकास्टमध्ये आपल्याला कळणार आहेत. नमस्कार, मी प्रशांत मुकुंदलाल बिरारे आपल्या सर्वांचं स्वागत करतो द मराठी बियर्डमॅन पॉडकास्टमध्ये. आज आपल्याशी गप्पा मारण्यासाठी जे व्यक्ती आलेले आहेत त्यांचं नाव आहे कल्पेश पगारे, आणि त्यांना भैरवा गुरु म्हणून संबोधलं जातं. महादेवांविषयी किंवा भगवान शंकरांविषयी खूप सारी माहिती असलेले भैरवा गुरु म्हणजेच कल्पेश सर आज आपल्याला आपल्या ज्ञानात भर पाडण्यासाठी आपल्यासोबत जुळलेले आहेत. चला तर मग सुरू करूया आजचा भाग आपल्यासाठी. गुरुजी नमस्कार, आणि पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. तुम्ही आले, लास्ट टाइम पण तुम्ही जेव्हा आले होते तुम्ही खूप सारी चांगली माहिती आमच्या प्रेक्षकांना दिली, आणि आज खास तुम्ही महाशिवरात्री स्पेशल या कार्यक्रमासाठी या टॉपिकवर तुम्ही आज बोलायला आमच्याशी आलेले आहे. तर तुमचं खूप खूप मनापासून धन्यवाद करतो मी. आणि लास्ट टाइम सारखंच ह्यावेळेस पण एक तुमच्या अंदाजने, तुमच्या एक शैलीत शिववंदना किंवा शिवस्तुती जर तुम्ही घेतली आणि कार्यक्रमाची आपण सुरुवात करू. चालेल, नक्कीच. कैलास राणा शिवचंद्रमौळे, फणेंद्र माता मुकुटे झळाळे, कारुण्य सिंधू भवदुःख हारे, तुझ वेन शंभो मज कोण तारे, तुझ वेन शंभो मज कोण तारे. वा वा, कोण तारणार आहे आपल्याला त्याच्याशिवाय? शिवाय कोणीच तारू शकत. खरंय खरंय खरंय. पण प्रत्येक वेळेस तुम्ही हे जेव्हा करतात वंदना, तुमच्या डोळ्यात पाणी येतं, मी बघतो. खरंच म्हणजे याच्याने कळतं की तुमची खरंच काय कनेक्टिव्हिटी, काय लेवलची, काय म्हणजे तुम्ही काय बोलाल या गोष्टीवर? कसं असतं ना, आपल्या जेव्हा पण काही गोष्टी असतात, जेव्हा आपण ऐकतो, एक आपल्या माहेर बद्दल असेल किंवा ज्या ठिकाणी आपल्याला एक कळवळा असतो, बरोबर. त्याबद्दल जेव्हा पण बोललं जाईल, एखादी मुलगी लग्न करून सासरी गेली, तिच्या माहेरच्या बद्दल काही जरी म्हणजे पेपरला न्यूज जरी आली ना, बरोबर. तरी ती जेव्हा वाचते तेव्हा तिच्या डोळ्यात ते डोळे भरून येणं आणि त्या गोष्टी असतात. तर ते माझ्यासाठी माझं माहेर म्हणजेच शिव आहे. वा 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 वा.
आज आपला विषय आहे महाशिवरात्री. बरोबर. तर महाशिवरात्री म्हणजे आपण जे म्हणतो महाशिवरात्री, रात्री म्हणजे याला रात्रीच का म्हणता, हा दिवस का नाहीये महाशिवरात्रीचा? आता रात्र जेव्हा आपण बोलतो, हम्म. रात्र म्हणजे अशी गोष्ट आहे ज्याच्यामध्ये आपण खूप सगळा अंधार आहे हम्म. आणि त्याला कनेक्ट करू आपल्या जीवनाशी. हम्म, हम्म. आता बघायला गेलं तर प्रत्येक वर्षामध्ये एक 6 महिन्यामध्ये 2 पार्ट येत आहे. एक येते महाशिवरात्री आणि एक अप्रॉक्स 6 महिन्यानंतर येते नवरात्री. बरोबर. हा शिवाचा कार्यक्रम आणि तो शक्तीचा कार्यक्रम. तिथे नवरात्री आहे आणि हा इकडे एक रात्री म्हणजे ही महाशिवरात्री आहे. आता शिवरात्री प्रत्येक महिन्यामध्ये येते. अच्छा. प्रत्येक महिन्याला अमावस्येचा अगोदरचा जो दिवस असतो तो अमावस्येपेक्षा पण काळा असतो असं समजू आपण. अच्छा. मग तो जो अगोदरचा दिवस आहे तो शिवरात्री बनतो आणि त्याच प्रकारे माघ महिन्यामध्ये जी येते तिला बोलतात महाशिवरात्री. अच्छा. मग ते सांगण्याचं उद्दिष्ट काय आहे की एक अंत आहे. अमावस्या म्हणजे काय, जीवनाचा अंत आहे, परंतु संपणं नाहीये. आपल्याला माहिती आहे चंद्र आहे, बरोबर, अमावस्या होणार याचा अर्थ चंद्र निघून जातोय का? नाही. नाहीये. पण माझी पाहण्याची कॅपेबिलिटी नाहीये, त्याच्यामुळं मला कळत नाहीये. मग शिव काय म्हणतो, मी तुला माझ्या डोक्यावरती धारण करेल. आणि जेव्हा शिवाने धारण केलं तर त्यावेळेस ती आपल्यासाठी काय बनते, महाशिवरात्री बनते. म्हणजे आपलं जीवन पण असंच चालेल की आपण जीवनामध्ये वेगवेगळे संकट येत आहे, वेगवेगळ्या गोष्टी येत आहे, किंवा एक दिवशी असा घडणार आपला मृत्यू येणार. त्या मृत्यूच्या टायमाला पण अंत आहे का आपला? नाही. तिथून काय असतो, अंत असती प्रारंभ. मग तिथून आपली नवीन सुरुवात आहे. मग ती नवीन सुरुवात म्हणजेच काय, तीच आहे महाशिवरात्री. म्हणून देवाने कधी दिवस नाही घेतला, त्याने दाखवताना त्याची रात्री घेतली. का रात्री घेतली? कारण की जेव्हा हे बघा आनंदामध्ये सर्व येतात, वाईट काळामध्ये जो येतो तो आपला असतो. मग वाईट काळात कोण येतो, तो देव धावून येतो. म्हणून ते दाखवण्यासाठी, दर्शवण्यासाठी खास आपण महाशिवरात्री सेलिब्रेट करतो की त्या रात्री म्हणजे काय, शेवटचा टायमिंग आहे, लास्टचा टायमिंग आहे. त्या लास्टच्या टायमाला आपल्याला फक्त त्या देवाचं स्मरण ठेवायचंय. जेव्हा आपण देवाचं स्मरण ठेवतो त्यावेळेस आपली अमावस्या होईल, म्हणजे आपला मृत्यू होईल, परंतु आपण मरणार नाही. म्हणजेच काय, जीवनात आलेल्या वाईट स्थितींमधून पण आपण बाहेर पडू शकतो. फक्त वाट बघायची की तो चंद्र परत एक 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 कला घेऊन परत पौर्णिमेकडे जाणार. तर ही त्याच्या पाठीमागची एक पूर्ण संकल्पना आहे. अच्छा. पण मग ह्या महाशिवरात्रीमध्ये लोक उपवास करतात, हे ते. पण मला तुम्हाला हे विचारायचं की ह्या महाशिवरात्रीमध्ये अशा कुठल्या साधना होतात का, जसं तांत्रिक साधना म्हणा काय, तर ह्या गोष्टींना या दिवशी महत्व आहे का? आता खरं बघायला गेलं तर महाशिवरात्रीच्या दिवशी अशा प्रकारच्या साधना होतात का रिअलिटीमध्ये शिव हा स्थिर आहे. ठीक आहे. तर या रात्रीच्या ज्या काही गोष्टी आहेत, शिवाच्या जेवढ्या साधना आहे ना, सगळ्या साधना आंतरिक आहे. अच्छा. बाह्यतेच्या साधना खूप कमी आहे. ज्याला आपण तंत्र बोलतो, तंत्राच्या ज्या मॅक्झिमम साधना ज्या आहेत, ज्या बाह्य स्वरूपाच्या आहेत, त्या सर्वच्या सर्व साधना ह्या शाक्त स्वरूपाच्या असतात, म्हणजे शाक्त संप्रदायाच्या आहेत, म्हणजे देवीशी रिलेटेड येतात. बरोबर. पण ज्या वेळेस मला शिवाला प्राप्त करायचं आहे, शिवाशी रिलेटेड काही असेल, तर शिवाचा तंत्र म्हणजे काय, पूर्ण इंटरनल. ज्याच्यामध्ये नाडी येतात, म्हणजे जसं आपण 3 नाडी बोलतो, त्याच्यानंतर आपली एडा, पिंगला, सुषुम्ना बोलतो, त्या नाडी, म्हणजे पूर्ण आपलं चक्र बोलतो, ब्रह्मरंध्र बोलतो. ह्या ज्या काही संकल्पना येतात, या सगळ्या संकल्पना शिवाच्या रिलेटेड असणाऱ्या तंत्रामध्ये येतात. तर ऍज अ साधना म्हणून, किंवा मला काहीतरी शिवाला प्राप्त करायचं, शिवाला प्राप्त करणं म्हणजे बाह्य स्वरूपाने नसून आंतरिक स्वरूपाने आहे. बरोबर. तर त्या दिवसाला मी जी शांतीचा अनुभव करतो, ती शांती मी कधीच करू शकत नाही. तसंच आपण नवरात्रीमध्ये गेलो तर नवरात्रीच्या ऊर्जा जी असते ती खूप उग्र असते. तशी शिवाची ऊर्जा उग्र नाहीये. शिवाची जी ऊर्जा आहे ती स्टेबल आहे. ती हायला जरी असेल, म्हणजे वरती जरी आहे, पण तरी सुद्धा ती कशी आहे, स्टेबल आहे. त्याच ठिकाणी शक्तीची जी एनर्जी आहे ती बोलतो ना, प्रत्येक टायमाला उग्र आहे, खूप मोठ्या प्रमाणावरती. जसं मी नेहमी बोलतो, महादेवाच्या मंदिरात जाऊन कोणाच्या अंगात येत नाहीये, पण देवीच्या मंदिरात गेल्यानंतर कोणाच्या ना कोणाच्या अंगात येतंय. हे का घडतंय, याच्यामध्ये डिफरन्स का होतोय, कारण शिवाच्या एनर्जीज या स्टेबल आहे. अच्छा. शक्तीच्या तशा नाहीये. शक्तीला तिचं शक्तीच का बोललं जातं, याच्याचमुळे ना, ती एनर्जीचा स्रोत आहे, खूप मोठा स्रोत आहे, त्याच्याचमुळे. अच्छा. पण मग हे तुम्ही याच्यावर मला एक प्रश्न आहे, तुमचा एक रील बघितला होता मी, त्यात तुम्ही बोलले होते की आपण देवीच्या मंदिरात गेल्यानंतर आपण तिचं दर्शन घेतो, ती एक वेगळी गोष्ट आहे, पण तिने आपल्याला दर्शन देणं
ही मोठी गोष्ट आहे. याच्यात काय फरक आहे दोघांमध्ये? आपण दर्शन घेणं आणि तिने दर्शन देणं. बरोबर. आता बघा, मी एखाद्या हॉटेलमध्ये गेलो हं. आणि काहीतरी खातोय. हं. ठीक आहे. खाल्ल्यानंतर मला जाणवलं मी बाहेर आलो. मी जाताना भुकेलो होतो, येताना पोट भरून आलो. हं. एखाद्या ठिकाणी आपण लहान होतो, गार्डन मध्ये गेलो. हं. खेळण्याची खूप उत्सुकता होती. हं. आता खेळलो, बाहेर निघालो. मला सांगा, त्याच प्रकारे आपण देवीला जातोय किंवा एखाद्या देवस्थानाला जातोय. यांच्यामध्ये फक्त समाधान घेऊन येतोय. पण जेव्हा आपण खेळायला गेलो, खायला गेलो, तेव्हा आपण फक्त समाधान घेऊन आलो का? तर त्या ठिकाणून आपण ती काय बोलतो ना, ती ऊर्जा, तो आनंद, त्या सगळ्या गोष्टी घेऊन आलो. बरोबर. पण तेच आपण मंदिरात जाऊन का नाही करू शकत? हं. आपण जातोय, मानसिक आनंद घेतोय, की समोर देवी आहे. मग त्याच्याकडे बघतोय, मी दर्शन घेतोय. मला वाटतं माझं दर्शन झालं. हं. त्याच्यामध्ये मी देवीसोबत एखादा सेल्फी काढला किंवा मी काहीतरी गंध लावला हं. किंवा नशीब असेलच किंवा माझी ओळख असेलच, तर मग मला पुढेपर्यंत दर्शनाला नेलं, VIP दर्शन. व्हीआयपी दर्शन घेतलं. हं. हा, आता सध्या खूप ट्रेंड आहे. म्हणजे आता तुम्ही व्हीआयपी आहे का नाही ही गोष्ट मॅटर नाही करत. पैसे भरले की तुम्ही व्हीआयपी बनतात. बरोबर. तर तुम्ही पुढे जाऊन तुम्ही दर्शनाला जाताय, ती दर्शन देते का? बरोबर आहे का नाही? प्रश्न तिचा आहे. तुम्ही ऍज अ कोणीतरी त्या ठिकाणी मॅनेज करताय प्रॉपर पद्धतीने. मी गेलो, मी देवीकडे बघतच नाहीये. बरोबर आहे. हा, मी फक्त माझ्या कॅमेऱ्याकडे बघतोय असा. हं. आता रिअलिटीमध्ये ती दर्शन कधी देईल? जसं मला भूक लागली तर बाहेर निघताना माझं पोट भरलेलं असेल का नसेल? असं. बरोबर आहे. त्याच प्रकारे ज्या इंटेन्शनने मी देवीकडे जातोय, मला हेच माहिती नाही नेमकं दर्शन काय. हं. ज्या वेळेस मी त्या ठिकाणी जातो, जसं एखाद्या व्यक्तीला आपण भेटतोय, मी तुम्हाला भेटायला आलो, आज आपण बोललो, छान वाटलं, मी घरी जाईल, तुम्हाला पण समाधान असेल, मलाही समाधान असेल. त्याच ठिकाणी देवी मला कसं काय कळणार आहे तिने मला दर्शन दिलं? काहीतरी तर गोष्ट असली पाहिजे. बरोबर. मग ज्यावेळेस तुम्ही साधनेमध्ये असतात, त्यावेळेस देवी तुम्हाला वेगवेगळ्या स्वरूपामध्ये दर्शन देते. हो. आता जेव्हा मी व्हिडिओ टाकला ना, त्याच्यानंतर खूप लोक, म्हणजे असं मी म्हणत नाही की माझा व्हिडिओ बघूनच लोक दर्शनाला गेले, पण खूप लोक म्हणजे त्यांचा एक्सपिरियन्स असा होता की ते बोलले की याच्या अगोदर आम्ही कितीतरी वेळेस देवीला गेलो, हं. पण जेव्हा व्हिडिओ पाहून गेलो ना, त्याच्यानंतर जे दर्शन घेतलं ते पूर्णपणे वेगळं होतं. हं. देवीकडे बघण्याचा जो भाव होता, यावेळेस मोबाईल नाही काढला आम्ही. हं. हा, देवीकडे असं म्हणजे बोलतो ना, ते स्वरूप बघूनच आमच्या डोळ्यांमध्ये पाणी आलं बरोबर. किंवा ते फर्स्ट टाइम काहीतरी वेगळं वाटलं. बरोबर. देवाकडे आपण त्या भावाने गेलो पाहिजे. बरोबर. आता रिअलिटीमध्ये देवी दर्शन कधी देते? ज्या वेळेस आपण त्या ठिकाणी बसतो. बरोबर. बसल्यानंतर आता मला तुम्हाला भेटायचंय, हं. पण मी तुमची एक झलक घेतली, निघून गेलो. बरोबर. झलक घेणं गोष्ट वेगळी, पण तुमच्यासोबत मी बोलतोय ही गोष्ट वेगळी. तर मला बसावं लागेल ना. मी बोललो नाही नाही तुम्ही बसा, मी उभं राहतो. अहो मला थोडी घाई आहे. ते म्हणाले एकदम जास्तच घाईमध्ये दिसताय. त्याच ठिकाणी जर मी तुम्हाला दिसतंय की तुमच्यासाठी मी बसतोय, बोलतोय, वेळ तुम्हाला काढून. वेळ देतोय ना, हां. मग तुम्ही एवढ्या लांब कायसाठी येताय? त्या ठिकाणी बसलं पाहिजे ना. तर खरंय. सगळ्यांनीच नाही, परंतु त्या ठिकाणी बसणं गरजेचं आहे. काही टाइम तरी, एक 10 मिनिटं म्हणा, 5 मिनिटं म्हणा, आणि डोळे मिटले पाहिजेत. ती शक्ती आहे. ती फक्त ते विग्रह स्वरूप नाहीये. शक्ती मीन्स काय? तो जो विग्रह आहे ते सगुण स्वरूप आहे. आपण सगुणाला नाही पूजत आहे, आपण निर्गुणाला पुजतोय. बरोबर. पण ते निर्गुण आपल्याला कळत नाही. नाही. आता प्रत्येक कणाकणामध्ये देव आहे, पण सगळ्यांना पुजतोय का? नाही. मग प्रत्येकाला नाही पूजू शकत आहे, म्हणून एक दिवशी एका गोष्टीला आपण पूजण्याचा प्रयत्न करतोय. बरोबर. रोज महाशिवरात्रीने सेलिब्रेट होऊ शकत का? होऊ शकते. रोज आपला बर्थडे नाही होऊ शकत का? रोज आपली वाढ नाही होते का? होते. पण तरी सुद्धा एकच दिवस का? त्या दिवशी त्याला महत्व आहे. त्याच प्रकारे ज्यावेळेस मी त्या ठिकाणी जातो, तो दिसणारा विग्रह आहे, परंतु मला त्याच्या आतमध्ये जी एनर्जी आहे तिला जाणून घ्यायचंय. वा, तुम्ही जे आता सांगितलं ना की तुमचा व्हिडिओ बघितल्यानंतर लोक गेले, त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. मला एक तुम्हाला शेअर करायचंय फक्त. आता मी मागच्या हप्त्यात नेपाळला गेलेलो होतो, काठमांडूमध्ये पशुपतीनाथ मंदिरला. तर त्या मंदिरात गेल्यानंतर मला तिथे खूप एनर्जी फील झाली. म्हणजे ऑटोमॅटिक माझ्या डोळ्यात पाणी यायला लागलं. तर मला कळे ना की हे का होतंय असं. तर मला हे विचारायचं तुम्हाला, ती एनर्जी मला फील झाली तिथे. पण मग ही फक्त मलाच झाली की तिथे असणाऱ्या तर प्रत्येकाला ते होत होतं? आता कसं आहे ना, आपल्याला असंच वाटतं की देवाच्या जवळ जो व्यक्ती आहे ना, आता आपण एक विचार करतो ना, सपोज एखाद्या देवस्थानाला गेलो, हं. आपण विचार करतो, अरे हे किती पुण्यवान लोक असतील हं. की हे आपण एवढं लांबून भेटायला येतोय हं. आणि यांच्या चरणाशी हो. कंटिन्यू. हो. पण आपण ते जसे आपल्याकडे वागतात ना, हं. हा, ज्या गोष्टीने मी जेव्हा प्रत्येकाशी बोलतो किंवा तुम्हीही फिरतात, प्रत्येक जण व्हिडिओ बघणार, प्रत्येक जण देवस्थानाला ज्यावेळेस जातो, त्यावेळेस आपण त्या ठिकाणी तिथले पुजारी असेल किंवा ते, मी कोणाला दोष नाही देते, हं. पण त्या ठिकाणी खरे खरे ते आपल्याला तेवढे आनंदी आणि सुखी वाटतात का? जेवढा आनंद आणि सुख आपण फील करतोय हं. रिअलिटीमध्ये नाही करत आहे. बरोबर. हा, का माहिती का? देवालाही कळतंय तुम्ही त्याच्या सोबत राहणं हं. म्हणजे तो पण तुमच्या सोबत आहे असं नाही. नाही.
तुम्ही भलेही त्याच्या कधी दर्शनाला जरी नाही गेले तरी तो तुम्हाला भेटायला बाहेर येईल. मेन गोष्ट काय होते ना, ज्या वेळेस तुमचा भाव दाटून येतो त्यावेळेस आता बघा तुम्ही तो भाव आपल्या शेजारच्या मंदिरातही दाटून येऊ शकतो, बरोबर. परंतु सायकोलॉजिकली ती गोष्ट वर्क नाही करणार. का नाही करणार? कारण की माझ्यामध्ये ती गोष्टच वर्क नाही करत आहे. जसं केदारनाथला गेलो, पिक्चर मध्ये केदारनाथ बघितलं, बरोबर. आता केदारनाथचं मंदिर समोर बघितलं आणि डोळ्यामध्ये अश्रू यायला लागले. आता रियालिटीमध्ये केदारनाथचं मंदिर बघून अश्रू येत आहे का केदारनाथचं मंदिर ऍज अ एखादं सेलिब्रिटी झालंय आणि त्याला मी भेटतोय म्हणून माझ्या डोळ्यात अश्रू येत आहे? रियालिटीमध्ये मला केदारनाथचं खरं खरं महत्व माहिती आहे का सायकोलॉजिकल गेम चालू आहे बरोबर. रियालिटीमध्ये? मग ज्यावेळेस आपण खूप लांबवर जातो आणि ज्या ठिकाणी बसतो, काही वेळेस ते सायकोलॉजिकल वर्क करतं आणि मॅक्झिमम टाइम जेव्हा एनर्जी आपल्याला जाणवते त्यावेळेस आपण खाली होऊन जातोय. ठीक आहे, तीच खाली होणं जर आपण आपल्या शेजारच्या मंदिरात जरी गेलं तरी आपल्याला सेम तोच वाला भाव येणार. ठीक आहे, जसं स्वामी विवेकानंदांना वेगवेगळ्या ठिकाणी गेले, परंतु त्यांना कन्याकुमारीमध्ये एका ठिकाणी एका दगडावरती बसल्यानंतर त्यांना आत्मसाक्षात्कार झाला. बरोबर. आता तीच गोष्ट तुम्ही म्हणणार की त्याच ठिकाणी होणार का प्रत्येकाला? दत्तांशी रिलेटेड कितीतरी गुरु शिखर आहे, बरोबर. बरोबर. त्या ठिकाणी गेल्यानंतर आपण बोलतो की दत्त या ठिकाणी राहिले आणि त्या ठिकाणी त्यांनी त्या गोष्टी केल्या, त्यांची दुनी चालू आहे, सगळ्या गोष्टी. मग आपल्याला असं वाटतं की एवढं वरती जाऊन बसल्यावरच आपल्याला पण प्राप्त होईल असं? कळत आहे ना? मेन गोष्ट काय येते की आपण त्या ठिकाणी गेल्यानंतर आपली वेळ पण आलेली असते, देवाला आपल्याला दर्शनही द्यायचं असतं आणि ती जाणीव पण करून द्यायची असते. म्हणजे काय, सगळ्यात मेन गोष्ट मी रिक्त राहिलो पाहिजे देवाचं दर्शन द्यायला. मी म्हटलं ना मला सगळं माहिती, इथं काय संपलं. देव म्हणतो ओके नो प्रॉब्लेम, तुला माहिती ना. पण तुम्ही प्रत्येक वेळेस खाली होऊन जा. खूप लोक बोलतात की आम्ही देवीच्या दर्शनाला प्रत्येक 15 दिवसाला जातो. मग याचा अभिमान काय? बरोबर ना? याच्यात अभिमानाची गोष्ट काय? जातो ठीक आहे ना, आता तिथला पुजारी तो रोजच जातो, बरोबर. फरक काय पडतोय? मेन पार्ट काय येतो ना, मला काय करायचंय, रिक्त भावन जायचं. असं जायचं ना की आज जाणार आहे ना, हे शेवटचं दर्शन, याच्यानंतर मला दर्शनच नाही भेटणार आहे, हे शेवटचा टायमिंग आहे मला देवीचा बघायचं, या इंटेन्शनने जेव्हा जाऊ ना आपण. लास्ट टाइम बघतोय मी, नाही मी उद्या जगल का नाही जगल का सांगता येतं? लास्ट टाइम मला देवीकडे बघायचं, कसं बघू आपण? ज्या भावाने बघू ना त्याच भावाने प्रत्येक टायमाला देवाकडे बघितलं गेलं पाहिजे, तरच आपलं जीवन सुंदर बनेल. नुसतं देवाकडे नाही, आपल्या शेजारच्या व्यक्तीकडे. आपलं भांडण होईल का कधी? आपण कोणावरती आरोप करू का? आपण कोणाबद्दल कधी वाईट बोलू का? आज काय होतंय, कारण की आज आपण निर्दस्त आहे. आपल्याला माहिती ना, आपण 3 महिन्याचे रिचार्ज मारतो, आपण एकदम खुशीत आहे. आपल्याला माहिती का आपण 3 महिने जगणार आहे का नाही, तरी आपण रिचार्ज किती महिन्याचा मारतो? 3 महिन्याचा आहे, या खुशीमध्ये की आपण जगणार आहे. म्हणजे देवाने सांगू न सांगू आपण ठरवून टाकलं मी पुढचे 3 महिने तर काही मरत नाहीये. याच्यामुळे काय झालं, खूप निर्धास्त बनून गेलेलो आहे आणि त्याच्यामुळे जीवन जगत नाहीये, फक्त एक रेटतोय. पण जेव्हा प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यामध्ये हा पार्ट राहील ना की माझा मृत्यू कधीही येऊ शकतो, या इंटेन्शनने जेव्हा तुम्ही जगायला सुरुवात करता ना, त्यावेळेस जीवन वेगळ्या पद्धतीने तुमच्यासाठी काम करायला सुरुवात करतं. तर प्रत्येकाने त्याच इंटेन्शनने गेलं पाहिजे. आपल्याला माहिती आहे, जसं तुम्ही काठमांडूला गेले, तुम्हाला माहिती एवढं लांब आपलं परत परत येणं होतं नव्हतं. बरोबर. त्यावेळेस त्या ठिकाणी गेल्यानंतर जुन्या काळी लोक चारीधाम यात्रा करायचे. ज्या वेळेस ते यात्रेला जायचे त्यावेळेस इथे ते आल्यानंतर आपण सगळे त्यांचे पाय पडायचे. बरोबर. बरोबर का? कारण की त्यांच्याकडे ते 4 ठिकाणे फिरलं म्हणजे जवळपास पूर्ण भारत फिरल्याचा एक पार्ट येतो. मी तर असं ऐकलं होतं, 1-2 मिनिटं तुम्हाला इंटरप्ट करतो. मी असं ऐकलं होतं की पूर्वी 4 धाम यात्रेला गेल्यावर त्यांचं अंतिम संस्काराचं सामान सोबत घेऊन जायचे लोक, की परत येऊ का नाही तिकडून, असे कॅरेक्टर असायचे. हे खरं होतं? खरं होतं, कारण की जुन्या काळी जंगलामधून प्रवास होता आणि माहिती नसायचं. आता जे 4 धाम जर तुम्ही चेक केले तर भारताच्या 4 दिशांना येतात. बरोबर. आता 4 दिशांना जेव्हा येतात ते त्यावेळेस आज सारखं तर काही नाहीये की सगळे रोड होते, त्या प्रकारच्या गोष्टी होत्या. जंगलामध्ये कुठे, म्हणून तर त्याचे पाय पडायचे ना त्या व्यक्तीचे. का? कारण की तू 4 धाम यात्रा सफल करून आला, याचा अर्थ देवाची तुझ्यावरती कृपा आहे. अच्छा. काही वेळेस ते म्हणजे ते मॅक्झिमम टाइम तर पायी जायचे किंवा बैलगाडीवरती जायचे. मग त्याच्यामधनं ते वाचतील न वाचतील काय सांगता येत नाही. म्हणून एक तो प्रकार त्या प्रकारे फॉलो केला जायचा की ते आल्यानंतर त्यांचे पाय पडणं असेल किंवा त्यांचं ते मृत्यूचं सामान असेल, त्या कार्यक्रम करणं असेल. मग त्या व्यक्तीचं नंतर मरणानंतरची स्थिती वगैरे सगळ्या गोष्टी आपण बोलायचं ना की नाही 4 धाम यात्रा करून आले म्हणजे यांच्यासारखं पुण्यवान कोणीच नाही. बरोबर. तर त्याच्याचमुळे मी अजून एक बघितलं होतं व्हिडिओ तुमचा, त्यात तुम्ही असा दावा करत होते की मीच शिव आहे. बरोबर. म्हणजे हा काय दावा होता नक्की? बर, आता जेव्हा मी शिव आहे किंवा याच्या मागे असं काही आहे का की ज्याचा तुम्हाला काही खरंच साक्षात्कार झाला आहे, किंवा
या गोष्टी तुम्ही काही ग्रंथातनं घेतलेल्या आहे किंवा ह्या पौराणिक ग्रंथांमध्ये या लिहिलेल्या आहे बरोबर की शिव, तुम्ही जसे बोलले की शिव आपल्या प्रत्येकामध्ये शिवाचा अंश आहे. बरोबर तर बरोबर त्या हेतूने तुम्ही बोलताय की तुम्ही खरंच शिव आहात. आता बघा, दोन प्रकारच्या गोष्टी होऊ शकतात. मी कॉलेजला होतो ना, त्यावेळेस डेज असायचे. हा. आणि डेज मध्ये काय बनायचं तर त्यावेळेस आहे ना जय मल्हार सिरियल चालू होती. मला आजूबाजूचे सर्वजण बोलले की तू पण काय बन, मल्हार बनून जा. मी विचार केला, अरे आपण आता ट्रेंडिंग मध्ये मल्हार आहेत, आपण मल्हारचं बनून गेलो ना तर आपले 4-5 मल्हार होतील. हा, मग आपण काय करू, शिव बनू. मग मी शिव बनून गेलो. आता ते वालं शिव बनणं, कॉलेजला असताना मी 2 वेळेस शिव बनलो. ते कपडे घालून बहुरूपिया बनणं, हा. तो वेगळा पार्ट आहे. आता तुम्ही काशीला गेले, कोणत्याही ठिकाणी गेले, हे आता कुंभमेळा आहे आपल्याकडे, बरोबर. हो. त्या ठिकाणी जो कोणी महादेवाचा वेश धारण करून आलं, याचा अर्थ तो शिव आहे का? नाही. नाही, बिलकुल नाही. आणि खरा खरावाला शिव जरी तुमच्या समोर आला, तो बोलला मी शिव आहे, तुम्ही मानाल का? नाही. नाही मानणार. का? ते म्हणणार तू बहुरूपी आहे, बरोबर. आता त्या शिवाबद्दल मी बोलत नाहीये. शिव ही स्थिती आहे, ठीक आहे. शिव हे शरीर स्वरूपी नाहीये. आता याला वेगवेगळ्या प्रकारे, जसं वेदांमध्ये जेव्हा जातो आपण त्यावेळेस इथे अहम ब्रह्मास्मी असं येतं. अहम ब्रह्मास्मी म्हणजे काय, तो जो परब्रह्म जो आहे तो मीच आहे, तो बरोबर. ब्रह्म मीच आहे. आता याचा अर्थ हे नाही की एखादा व्यक्ती जन्म घेतोय आणि तो बोलतोय की मी तो आहे. याचा अर्थ होतोय की आज जसं मी बोललो मी डॉक्टर आहे, तुम्ही म्हणणार नाही तुम्ही डॉक्टर नाही, तुम्ही तर टीचर आहे, बरोबर, तुम्ही तर गुरु आहे. बरोबर. पण माझ्यात कॅपेबिलिटी नाही का बनण्याची? एक कुत्रा आहे, एक डॉग आहे, तो बोलला मी, जो त्याच्या भुकण्याचा सपोज एखाद्याला कळतो, तो बोलला मी डॉक्टर होईल, तुम्हाला मानाल का? तुम्ही नाही मानणार. बरोबर. त्याच ठिकाणी एखादा व्यक्ती बोलला मी डॉक्टर बनू शकतो किंवा मी डॉक्टर आहे, तुम्ही मानाल का? नाही मानणार. मानाल ना, का मानणार? बरोबर. कारण ती पॉसिबिलिटी माझ्यामध्ये आहे, ते एका कुत्र्यामध्ये आहे का? नाहीये. नाही. आता काय होतं ना की ज्या वेळेस आपण साधना करतो, साधना करण्याच्या माध्यमामधून आपण त्या शिवतत्वापर्यंत पोहोचू शकतो. सेम गोष्ट पुढे जाऊन आदी शंकराचार्यांनी जेव्हा त्यांच्या गुरूंच्या समोर गेले आणि त्यांना विचारलं की ओळख सांग, तू कोण आहे असं, त्यावेळेस त्यांनी वेगवेगळ्या एक 7 स्टांजामध्ये त्यांनी त्यांचं उत्तर दिलं की ना मी मन आहे, ना बुद्धी आहे, ना अहंकार आहे, ना चित्त आहे, ना मी कोणाचा गुरु आहे, ना मी कोणाचा शिष्य आहे, ना मी आई आहे, ना वडील आहे, मी फक्त एक चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम, की मी ते एक शाश्वत स्वरूप आहे, एक सनातन स्वरूप आहे, ज्याच्यामध्ये मी फक्त शिवोहम शिवोहम, मी फक्त त्या शिवामध्ये वाहणारा एक आहे आणि तो शिव मीच आहे. हे शिव मीच आहे म्हणजे शरीर स्वरूपी बोललं नाहीये. हा जो उद्घोष आहे तो आत्मस्वरूपाने. अच्छा, ठीक आहे. आता हे कधी घडू शकतं? जसं तुम्ही विचारलं की याच्या पाठीमागे तुम्हाला याच्याशी रिलेटेड असणारा काही अनुभव आहे का? आता 2015 साली मी याचा एक अनुभव घेतला त्या गोष्टीचा, की अशी एक फ्रॅक्शन ऑफ सेकंड साठी गोष्ट घडते आणि ती या प्रकारे असतं ना की ज्यावेळेस आपल्याला कळतं की रियालिटीमध्ये ना पास्ट आहे, ना प्रेझेंट आहे, ना फ्युचर आहे. बरोबर. आणि तो देव आपल्याला एक प्रकारे दर्शन देतो आणि तो सगळं दाखवून देतो की आपण याच्या बाहेर आहे. म्हणजे लिटरली ज्यावेळेस माझ्यासोबत ती घटना घडली, मी ध्यानामध्ये होतो आणि एक सेकंड पण नाही बोलता ना, सेकंड मधला पण, मिली सेकंड मधला पण एक छोटासा पार्ट होता, पण त्या पार्ट मध्ये मी पूर्ण पाहून घेतलं, सगळे डिटेल्स पाहून घेतले. आता तुम्ही म्हणाल मग याच्यात तुम्ही त्रिकालदर्शी झाले का, हे झाले का, ते झाले का? तो जो पार्ट आहे तो आत्मसाक्षात्काराचा पार्ट आहे. अच्छा. त्याच्यानंतरचं आपलं पूर्ण जीवन बघण्याचा दृष्टिकोन, म्हणजे असं नाही की दुसऱ्या आणि विषयात तो कोणाला होतो आत्मसाक्षात्कार? प्रत्येकाला होऊ शकतो. प्रत्येकाला होऊ शकतो. प्रत्येक मनुष्याकडे ही कॅपेबिलिटी आहे. प्रत्येक प्राण्याकडे नाहीये, पण मनुष्याकडे आहे. प्रत्येक मनुष्याला याचा अधिकार आहे की तो आत्मसाक्षात्कार प्राप्त करू शकतो. आत्मसाक्षात्कारी होणे याचा अर्थ मोक्षाला प्राप्त होणं नाही. एखाद्याला कळतंय दारू पिणं वाईट आहे तरी तो पितोय, ही गोष्ट वेगळी. आत्मसाक्षात्कार ही स्थिती आहे. अच्छा. तो झाल्यानंतर पण मी कसा बघतो याच्यावर डिपेंड करेल. जसं एक एक्झाम्पल सांगतो, एखाद्या 5 ते 6 वर्षाचा मुलगा आहे, त्यांच्या समोर जाऊन जर मी त्यांना सेक्शुअलिटी समजून सांगत असेल, त्यांना समजेल का? नाही समजणार. ते मला वेड्यात काढताय. समोर सपोज 1000 मुलं बसलेले, मी त्यांना सांगतोय की सेक्शुअलिटी कशी वर्क करते बॉडीमध्ये, ते मला बोलतील हा बिंडोक माणूस दिसतोय, काही पण बोलतोय. आता मी काय बोलेल, थोडं थांबून घेऊ, तुम्ही 13-14 होऊ द्या, मी परत येतो. आता मी काय झालं, ते वयात आल्यानंतर जेव्हा जाणार त्यावेळेस काय गोष्ट घडेल, आज त्यांना त्याचा काय त्यांचा अनुभव आहे ना, आता ती गोष्ट त्यांच्यामध्ये जाणीवपूर्वक झालेली. बरोबर. त्याच प्रकारे जेव्हा तुम्ही अध्यात्मामध्ये येतात
त्यावेळेस एका टायमानंतर तुम्हाला ती गोष्ट, असं नाही त्याला कधी कधी जन्मजन्म पण लागतात, हं. किंवा कधी कधी ती एका झटक्यातही होते. काय सांगता येतं तुझा हा जन्म का नाहीये, हं. ठीक आहे, परंतु त्याच्या मागे लागायचं नसतं. हं. त्यासाठी काम नाही करायचं आपल्याला, फक्त आपलं एक साधना कोणती गोष्ट पाहिजे म्हणून नाही केली गेली पाहिजे. ठीक आहे, मला त्यासाठी बसायचंय की मला कायसाठीच नाही बसायचं, हे इंटेन्शन जेव्हा ठेवलं जाईल ना, तेव्हा शिव आपल्यावरती कृपा करतात. जोपर्यंत मी रिक्तच होत नाहीये जे एखादी सांसारिक इच्छा घेऊन जर मी पुढे जाणार, तर सांसारिक इच्छामधून मी आत्मसाक्षात्कार कसं काय प्राप्त करू शकतो? बरोबर आहे. बरोबर का नाही? जी गोष्ट त्यावेळेस घडते, मग ती एकदम असं नाही की त्याच्या दुसऱ्या दिवशी मग काहीतरी तुमच्या घरामध्ये खूप सगळा पैसा येणार आणि तुम्ही काहीतरी वेगळं होणार. ज्यांच्याकडे पैसा आहे, आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर ते पैसा सोडून एक साधू बनणार. साधू बनले, खरे. असे खूप सारे उदाहरण आहे की राजा महाराजा लोक साधू झालेले, बरोबर. किंवा भिक्षुक झालेले. गौतम बुद्धांचं एक्झाम्पल हो. आहे, जनक राजांचं एक्झाम्पल आहे. कितीतरी जण की त्यांनी जेव्हा त्यांना कुठेतरी ती जाणीव होते. बरोबर. आता आपण जेव्हा जागतोय तेव्हा आपल्याला ती गोष्ट कळते. ज्यावेळेस मला ती गोष्ट झाली, मला असं वाटायला लागलं, अरे प्रत्येक व्यक्ती का असं का मेंटल सारखं वागतोय. बरोबर. कालपर्यंत मी पण तेच वागत होतो, बरोबर. परंतु एक बोलतो ना, बघण्याचा दृष्टिकोन प्रत्येकाच्या दृष्टीने म्हणजे एक बदलून जातो, की बरोबर. तुम्ही कसे वागताय. मला नाही वाटत की तुम्ही अजून पण जागले, असं मला प्रत्येकाच्या प्रती वाटतं. एखादा व्यक्ती माझ्याशी बोलतोय आणि त्याच्या बोलण्यातून समजून जातं की याची स्टेज काय. हं. तर ही गोष्ट पॉसिबल प्रत्येक व्यक्तीकडे आहे. मी जेव्हा शिवोहोम बोलतोय किंवा शिव होणं बोलतोय, हा शिव होणं म्हणजे कोणीतरी आपल्याला मानपान द्यावा, कोणीतरी आपल्याला विचारावं किंवा शिवाची प्रसिद्धी आपण खावी, हा मला इंटेन्शन नाहीये. शिवाने कधी स्वतःची प्रसिद्धी घ्यायला डोळे उघडले नाही. बरोबर. बरोबर ना? बरोबर. तर ते आपण काय घेणार आहे? शिवाने डोळे त्याच वेळेस उघडले ज्या वेळेस जगावरती संकट आले. खरे. बरोबर. आपणही त्याच प्रकारे उभं राहिलं पाहिजे. प्रत्येकाच्या संकटामध्ये, प्रत्येकाच्या गोष्टीमध्ये, आणि प्रत्येकाला आपल्याकडनं जेवढी मदत करता येईल. मग आज जसं मी करतोय माझ्या दृष्टीने, माझ्या गुरूंच्या आज्ञेने मला, किंवा मला जे काही कळतंय, मला जे काही समजतंय, त्याच्यामधून मला लोकांना त्या ठिकाणी घेऊन जायचंय, की मी बोलतोय तुमच्याकडे खूप सगळा पैसा असेल, हे दावे मी कधीच नाही करत. हं. माझं एक साधं सिंपल म्हणणं आहे ना, तुम्ही माझ्याकडे आल्यानंतर काय होणार? तुम्ही जसं लाईफ जगता ना, त्याच लाईफमध्ये मी तुम्हाला बेटर जगायचं शिकवेल. मग तुमच्याकडे पैसे आहेत किंवा नाहीये, तुमच्याकडे घर आहे किंवा नाहीये, रस्त्यावरचा साधू कसं काय राहतोय सुखी, तुम्ही काय राहू शकत नाहीये. एखादा जण फॉरेन मधनं इंडियामध्ये येऊन राहतोय, भारतामध्ये येऊन राहतोय, आणि त्याची सगळी प्रॉपर्टी दान, कितीतरी लोकांचे एक्झाम्पल आहे. बरं. त्यांनी त्यांची पूर्ण प्रॉपर्टी दान करून दिली आणि ते आज एकदम साधे कोणीतरी साधू बनून राहतोय. कसं काय पॉसिबल ही गोष्ट? खरे. ही गोष्ट पॉसिबल कशामुळे घडते? तुम्हाला असं काहीतरी संपत्ती भेटते जी बाह्य संपत्तीपेक्षा पण खूप मोठी आहे. हं. आणि ती संपत्ती जेव्हा भेटते त्यावेळेस तुम्हाला कोणत्या गोष्टीची गरज राहत नाही. तर माझं शिव बोलण्याचं किंवा प्रत्येकामध्ये शिव आहे. जसं भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण बोलतात की कणाकणामध्ये जो परमेश्वर विद्यमान आहे तो मी स्वतः आहे. बरोबर. बरोबर ना? तीच गोष्ट शिव पण बोलताय. मग दोघांमध्ये काय कॉन्ट्रोवर्सी का? नाही. तेच एकच तत्व आहे, पण ते वेगवेगळ्या स्वरूपाने, वेगवेगळ्या याच्याने. तुम्ही विष्णू भगवानांचं करणार, तर मी बोलतो की तुम्ही त्यांना ग्रेट म्हणा, मी तुम्हाला का डाऊन दाखवू? बरोबर आहे. एकाच व्यक्तीने 18च्या 18 व्यासांनीच लिहिले. हं. पण लिहिताना प्रत्येकामध्ये वेगळं लिहिलं. ब्रह्मांशी रिलेटेड काही पुराण लिहिलं गेलं. त्यावेळेस ते बोलले की ब्रह्मदेव पहिले आले, बाकीचे देव नंतर आले. विष्णुदेवांची वाचाल तर विष्णुदेव बोलतात की मी पहिल्यांदा आलो, बाकीचे सगळे नंतर आले. शिवाशी रिलेटेड वाचाल तर शिव बोलतात की मी पहिले आलो आणि माझ्यापासून यांची उत्पत्ती झाली. आता प्रश्न पडतो, रिअलिटीमध्ये हे एकच लिहिणारा माणूस होता का 3 वेगवेगळे माणसं होते? बरोबर आहे. बरोबर का नाही? तिघच ना, सगळे 18च्या 18 पुराण लिहिणारा व्यक्ती एकच आहे, पण सांगण्याचं उद्दिष्ट वेगवेगळं आहे. कारण की कोणीतरी विष्णुदेवांचं भक्त होतं, कोणीतरी ब्रह्मांचं भक्त होतं, कोणीतरी शिवांचं भक्त होतं. मग मला वाटतं, अरे लहान असताना मला हेच वाटत असतं, माझेच वडील मोठे, माझ्या वडिलांपेक्षा डेंजर कोणीच नसेल. तत्व एकच आहे सगळं. तर सगळ्यांमध्ये तो एकच आहे, फक्त बघण्याचा दृष्टिकोन आपल्याला समजत नाहीये ती गोष्ट. बरोबर. मग फक्त कसं आहे ना, मग ते तुम्हाला समजून देताना तुम्हाला सांगताय, आज काय आलंय ना, आज थोडी वेगळी गोष्ट आली. हं. आज मी शिवाचा पण वाचतोय, मी विष्णूंचा पण वाचतोय, मी ब्रह्मदेवांचा पण वाचतोय. आता प्रत्येकाचं वेगवेगळ्या जणांचा आपण वाचतोय ना, त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम क्रिएट होतोय. हं. जुन्या काळी तसं नव्हतं. जुन्या काळी काय होतं, वैष्णव संप्रदायाशी रिलेटेड असेल तो वैष्णव संप्रदायाचाच वाचायचा, तो शैवाचं वाचतच नव्हता. बरोबर. मग जो शैवाचं वाचणार नाही त्याला कळणारच नाही. बरोबर आहे. मग मला माझा अभिमान, तुम्हाला तुमचा अभिमान. बरोबर आहे. बरोबर ना? तर मी काय विचार करेल, मला जर मी एखादा व्यक्ती वैष्णव संप्रदायाचा असेल, तो काय बोलतो, मी मेल्यानंतर मला वैकुंठ प्राप्त व्हावा, खरं आहे. म्हणून त्यांचे वारल्यानंतर आपण त्यांना वही लिहितो. बरोबर. शिवाचं करणाऱ्याला काही लिहितात बरोबर. का, कैलासवासी व्हावे कैलासवासी. का, मला वाटतं माझ्या देवाचा जो लोक आहे तो मला प्राप्त व्हावा. बरोबर. विष्णूंची रिलेटेड वैकुंठ,
आणि शिवाशी रिलेटेड कैलास प्राप्त व्हावं. तर प्रत्येकाची इच्छा ज्या देवतेशी रिलेटेड, पण पोहोचणं जे आहे ते एकच आहे, फक्त कसं आहे ना, भाषा वेगवेगळी. यातच मला तुम्हाला पुढचा प्रश्न विचारायचा आहे की आज आपण या नाशिक नगरीत आहे, या पुण्य नगरीत ही रामाची नगरी मानली जाते, बरोबर पण तुम्ही म्हणतात की ही शिवनगरी आहे. बरोबर बरोबर. ते आहे म्हणजे आपल्या नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर सारखं मोठं 12 ज्योतिर्लिंगामधलं एक देवस्थान लाभलेलं आहे, बरोबर. कपालेश्वर सारखं देवस्थान आहे. पण मग रामनगरी की शिवनगरी? मला कोणी मेसेज केला ना की गुरु तुम्ही कुठून बोलता, तर मी त्यांना रिप्लाय देतो, मी बोलेनगरी नाशिक इथून बोलतोय. आता हे देण्यामागचं कारण काय आहे, 3 वर्षापूर्वी मी इंस्टाग्राम वरती काहीतरी बघत होतो आणि आपण नाही का ते सिटी टाकतो खाली, लोकेशन टाकतो, लोकेश त्या लोकेशन मध्ये आलं नाशिक बेस्ट क्लायमेट सिटी. ठीक आहे, चला हे पण एक आहे आपलं खरं खरं नाशिक कसं बरोबर. आहे. नाशिक वाईन सिटी. हम्म. आता नाशिक कधीपासून बेवड्यांची सिटी झाली? हम्म. बरोबर का नाही? नाही पण ते वाईन प्रोड्यूस होती म्हणून ते वाईन प्रोड्यूस होते, मी त्याला नाही बोलत नाहीये, पण वाईन आहे म्हणून नाशिक आहे का? नाशिकची ओळख काय वाईन म्हणून आहे का? नाही. नाहीये. काहीतरी लोक बाहेरून आज इथे येत आहे, याचा अर्थ काय एकाच गोष्टीसाठी येत आहे का? कुंभमेळा तर एवढ्या वर्षांपासून होतोय, त्याला का नाव नाही देते तुम्ही? बरोबर. गोष्ट काय येते ना, ज्या वेळेस तसं बोल गेलं, ही जसं तुम्ही बोलले ही रामांची नगरी, हा रामांशी रिलेटेड प्रश्नच नाहीये. हम्म. ठीक आहे, मी ज्यावेळेस भोले नगरी बोलतोय त्याच्या पाठीमागचं उद्दिष्ट हे की त्या ठिकाणी आज नाशिक हे वाईन सिटी म्हणून नाही ओळखलं गेलं पाहिजे. हम्म. हा आहे ना, मोठ्या प्रमाणावरती प्रोडक्शन होत असेल, सुला असेल किंवा कोणतेही बाकीचे पण प्रोडक्शन जगभरात इथली असतील, पण त्यांच्यामुळे नाशिक नाही ना. बरोबर. नाशिकला स्वतःचा इतिहास आहे बरोबर. आणि लोक शांतता शोधायला नाशिकला येतात, लोक रिटायर झाल्यानंतर राहण्यासाठी नाशिकला येतात. नाशिकला एक पुण्यभूमी म्हणून बघितली जाते बरोबर. का? त्या ठिकाणी ते काहीतरी ड्रिंक करण्याच्या दृष्टीने बघितले जाते? नाही. आता याला एक साधी गोष्ट, बोलेनगरी का बोलतोय मी? आपल्याकडे बघा तुम्ही कपालेश्वरला जा, किती गर्दी असे. रामकुंडावरती फिरा, सगळ्यात जास्त मंदिरं शोधले तर तुम्हाला कोणाचे भेटतील? महादेवाचे भेटतील. ज्या पण ठिकाणी बघणार तुम्ही, साधं एक आंघोळीला जरी रामकुंडात गेले, तुम्हाला तिथे त्याच ठिकाणी आजूबाजूला कुठेतरी शिवलिंग दिसून जातं. बरोबर. आपल्याकडे जर तुम्ही बघितलं मिनी केदारनाथ आहे, नंतर ते कोणतं मंदिर आपल्याकडे ते पारदेश्वर, त्याला प्रत्येक प्रदोषला किती गर्दी असते. त्र्यंबकेश्वर, टप्प्याटप्प्याला मंदिर आहे ना आपल्याकडे. जरी एवढं काही आहे, छोट्या छोट्या चौकांमध्ये जे मंदिर आहे त्या ठिकाणी तुम्ही बघा, त्या ठिकाणी पूजा अर्चा केली जाते. श्रीराम प्रभूंबद्दल जर आपण बोलायला गेलं, त्यांच्याकडे पण त्यांचे पण आराध्य कोण होते? शिवच होते. ज्यावेळेस आपण भोलेनगरी बोलू त्यांना काहीच वाईट वाटणार नाही. आपण रामनगरी पण बोलू शकतो, काहीच प्रॉब्लेम नाहीये, परंतु ही कॉन्ट्रोवर्सी त्याच्याशी रिलेटेड नाहीच आहे. माझं म्हणणं काय आहे ना की हे नाव जी वाईन सिटी आहे ना, ही वाली ओळख नाही आपली. ज्या वेळेस मागे एक व्हिडिओ आला होता, एक मुलगी होती, एक ताई कोणीतरी रस्त्यावरती ड्रिंक केलेली होती आणि त्या ठिकाणी ते लोक वाईट बोलत होते. आता त्या गोष्टीला, तिला वाईट बोलण्याच्या अगोदर त्या गोष्टीला सपोर्ट करणारे कोण आहे? आपणच आहे. आपल्याला छान वाटतंय, आपणच कॅप्शन मध्ये किंवा ज्या ठिकाणी लोकेशन टाकतो त्या ठिकाणी टाकतोय. मग आपल्याला आपल्या नाशिकची ओळख काय सांगता आली पाहिजे की आमच्या नाशिकला काय आहे, किती सुंदरता आहे. बघा ना, आपल्या नाशिक जवळच, नाशिकमध्येच वणीगड पण येतोय. बरोबर. देवीचं ठिकाण येतंय. नुसतं शक्तीपीठ नाही बोलत मी त्याला, आद्य शक्तीपीठ. म्हणजे एक बोलतो ना की देवीचं नुसतं अवयवाचं पाठ नाही तिथे, काही देवीचं पिंड नाहीये, देवी साक्षात स्वरूपात पूर्ण स्वरूपामध्ये तिथे. बरोबर. देवीचं पूर्ण स्वरूप त्या ठिकाणी आहे. एवढं सगळं असताना तुम्ही त्याला लिमिट, बरोबर, तुम्ही याला लिमिट कसं काय करू शकता? या गोष्टीमुळे माझं बोलण्याचं इंटेन्शन हेच आहे की ही बोलेनगरी का, तुम्ही जर एक सर्वे जरी गेला नाशिकमध्ये की तुमचं आराध्य दैवत कोणतं आहे, तर तुम्हाला सगळ्यात जास्त महादेवाचे भेटतील. मी म्हणत नाहीये की माझा ऑपोज श्रीरामचंद्रांना आहे, माझा ऑपोज हनुमानांना नाही. तुम्ही सगळ्यांची लिंक कुठे ना कुठे चेक केली. हनुमानांचा अवतार कोणाचा होता? शिवांचाच होता. श्रीरामांचे आराध्य कोण होते? तेच होते. तुम्ही कोणत्याही याच्यामध्ये जा, फक्त आता मी का असं बोलतोय, माझ्यासाठी माझे आराध्य कोण आहे? शिव आहे. तर मी कोणाच्या दृष्टीने बघेल? त्यांच्या दृष्टीने. आता साहजिक आपण नाशिकमध्ये कधी कोणाला भेटलो, कपालेश्वरला गेलो, आपण काय बोलतो? जय बोले. खरे. मग जय बोले बोलणार तर मी बोलेनगरी नाही बोलणार तर काय बोलणार मग? खरे. बरोबर आहे का नाही? आपण नाही बोलणार तर मग काय बाहेरच्या धर्माचे बोलणार आहे? खरे. नाही, तुम्ही आता त्र्यंबकेश्वरचा उल्लेख केला तर त्या संदर्भात तुम्हाला विचारायचंय. मागे तुम्ही सांगितलं होतं की त्र्यंबकेश्वर आणि दत्तात्रय गुरूंचा आपापसात संबंध आहे.
बर. तर हे म्हणजे कुठे लिहिलेलं आहे का या गोष्टी किंवा यांचा त्र्यंबकेश्वर आपलं जे ठिकाण आहे त्याचा आणि दत्तात्रयांचा काही संबंध आहे? आता जसं आपण दत्तांबद्दल बोलतो, श्री दत्तांबद्दल जेव्हा बोललं जातं तर दत्त म्हणजे काय, ज्यामध्ये 3 मूर्ती येतात, बरोबर ब्रह्म, विष्णू आणि महेश. बरोबर. हे 3 स्वरूप ज्यांच्यामध्ये येतात ते दत्तात्रय. हम्म. आता सगळे ज्योतिर्लिंगांमध्ये त्र्यंबकेश्वर जे आहे तुम्ही जर बघितलं तर त्या ठिकाणी 3 स्वरूप आहे. बरोबर असं बोललं जातं की त्या 3 जणांचे लिंग आहे. लिंग म्हणजे त्यांचं प्रतीक, त्यांचं प्रतीक. चिन्ह. हम्म. ते ब्रह्म एक छोट्या स्वरूपामध्ये, विष्णू छोट्या स्वरूपामध्ये आणि त्या ठिकाणी महेश म्हणजे शंकर छोट्या स्वरूपामध्ये. या तिघांचं एक स्वरूप म्हणजे काय, त्र्यंबकेश्वर. मग आपण त्यांना दत्तात्रयांचं ठिकाण का नाही बोलू शकत? 100% बोलू शकतो. दत्तात्रय ज्या प्रकारे 3 मुखी, जसा त्यांचा जन्म झाला, त्रिमूर्ती जसं बोलतो, त्याच प्रकारे हे त्रिमूर्ती या ठिकाणी नाहीये का? पूर्ण जगामध्ये एकच ठिकाणी. बरोबर. बाकीच्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी जाणार तर तुम्हाला फक्त महादेवाशी रिलेटेड बघायला भेटणार, हम्म. शिवाशी रिलेटेड बघायला मिळणार. इथे बघा ना तुम्ही, विष्णूंची रिलेटेड असणारं कुठं लिंग स्वरूप आहे मला दाखवा. ब्रह्मदेवांचं तर विषयच येत नाहीये, त्यांची पूजा आपण जास्त करतच नाहीये. पुष्कर सोडलं तर त्यांचं कुठेच नामोनिशान जवळपास नसले बरोबर जाते. बरोबर. मग जर तुम्ही बघितलं तर यांचं विष्णूंची रिलेटेड असणारं लिंग स्वरूपामधलं प्रतीक कुठे आहे? कुठंच फक्त नाही. त्र्यंबकेश्वरला. मग त्र्यंबकेश्वरला आलं, त्र्यंबकेश्वर ते अंजनेरी हा असा परिसर आहे ज्या परिसरामध्ये एनर्जीचा खूप मोठा साठा आहे. ज्या ठिकाणी गेल्यानंतर त्या बोलतो ना, त्या फक्त पार्ट मध्ये जरी गेलो ना तरी आपण खूप भाग्यवान आहे. बरोबर आहे. फक्त त्या ठिकाणी आपल्याला काही गोष्टी आल्या पाहिजे की त्या ठिकाणी आपण देवाला कसं जाणून घेतलं गेलं पाहिजे, त्याच्या एनर्जीला आपल्यामध्ये कसं उतरवलं पाहिजे, या गोष्टी जर आपल्याला कळाल्या तर का दत्तात्रयांचं ठिकाण नाही? 100% आहे. तुम्ही ज्या ठिकाणी जाऊन जाणार तिथे गेल्यानंतर तुम्हाला कळेल की दत्तांशी रिलेटेड असणारी जी एनर्जी आहे ती सेम एनर्जी तुम्हाला इथे बघायला मिळेल. परंतु इथे जे प्रमाण आहे ते शिवाचं जास्त असल्यामुळे त्या एनर्जी स्टेबल आहे. बरोबर. प्रामुख्याने जो देव बनतो, जो मुख्य स्वरूपाला समोर येतो, तो हे जे आहे ते आपले शिव येतात. त्याच्यामुळे त्यांच्या, जसं मी बोललो, शिवाच्या एनर्जी स्टेबल असतात. त्याच्यामुळे इथल्या एनर्जीज कशा आहे, स्टेबल आहे. तुम्ही म्हणणार नाही कर्नाटकमध्ये दत्तांचं जे ठिकाण आहे त्या ठिकाणी लोकांच्या अंगात वगैरे येतं, त्याला कम्पेअर कराल, ते तिथल्या एनर्जीज पूर्ण वेगळ्या आहे. आणि मी जेव्हा हे बाल स्वरूपासारखं आहे, तर त्या वेने मी बोलायचा प्रयत्न करतो की दत्तात्रयांशी आपण यांना कनेक्ट करू शकतो. अच्छा. आणि अजून एक प्रश्न आहे सेम माझा, की त्र्यंबकेश्वर सगळ्यांना माहिती आहे, ज्योतिर्लिंग आहे, तिथे महादेवांचा वास आहे आणि त्र्यंबकेश्वर मध्येच एक पर्वत आहे, ब्रह्मगिरी पर्वत. बरोबर. पण मग महादेवांचं स्थान आहे, मग तिथे महादेवांचं नाव काय होतं की बरोबर, शिवगिरी. हा, शिवगिरी पाहिजे होतं, तर ब्रह्मगिरी काय आहे तिथे? ब्रह्मगिरी काय? आता हा प्रश्न मला पण खूप अगोदर पडला होता की रिअल. आणि जसं की तुम्ही बोलले की ब्रह्मदेवाची आपण जास्त पूजा नाही करत. नाही करत. आपण आता जे वैष्णव असतील ते विष्णूची पूजा करतात, जे भोले भक्त ते भोले बाबाची पूजा करतात, तर मग तिथे ब्रह्मगिरीचा उल्लेख काय असं? आता ब्रह्मदेवांना का नाही बोललं गेलं? कारण की ज्या वेळेस आपण लास्ट पॉडकास्टमध्ये पण याच्याबद्दल बोललो होतो की ब्रह्मदेव आणि विष्णुदेव जेव्हा समोरासमोर आले आणि त्यांच्या समोर ते भांडत होते की सृष्टीची सुरुवात कोणापासून आहे, ते भांडत असताना त्यांच्या समोर एक अग्निस्तंभ आला. त्या अग्निस्तंभाला त्यांनी ओळखायचं ठरवलं, की शोधायचं ठरवलं की नेमकं याला पहिले शोधून नंतर आपलं भांडण करू. त्यावेळेस ब्रह्मदेव जे होते त्यांनी काय केलं, कमळावरती बसले किंवा हंसावरती बसले आणि ते वरती गेले. विष्णुदेवांनी वराह स्वरूप घेतलं, ते खालच्या साईडला गेले, शोध घेतला. आता रियालिटीमध्ये ब्रह्मदेवांना काही अंत मिळाला नाही ना विष्णुदेवांना मिळाला, पण ब्रह्मदेवांनी काय केलं, केतकीचं जे फूल होतं त्याला निर्माण केलं, त्याला सांगितलं की तू सांगायचं, साक्ष द्यायची की अंत यांनी बघितलाय. दोघं एका ठिकाणी आले आणि त्या ठिकाणी दोघं एका ठिकाणी आल्यानंतर समोरासमोर आले आणि त्यांनी बोलले की मी तो अंत बघितला, विचार ह्या फुलाला. केतकी बोलले हा 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 यांनी बघितलंय असं. आता काय झालं ना, विष्णुदेवांनी ब्रह्मदेवांचे पाय पडले. आता त्यावेळेस काय झालं ना, जे अग्निस्तंभ जो काही होता त्याच्यामधून भैरव स्वरूप आलं, म्हणजे रुद्र स्वरूप तयार झालं आणि ते चिडले, ते तमस भावामध्ये आले. त्यांना राग आला की खोटं का बोलताय. त्यांनी त्यांच्या फक्त नखाने त्यांचं जे 5वं शिर होतं, म्हणजे अहंकार होता, वरच्या स्वरूपाला 4 दिशांना 4 तोंड आणि वरच्या दिशेला 1 तोंड, असे 5 स्वरूप जे झाले होते, ते 5वं जे सर होतं ते डायरेक्टली ब्रह्मदेवांचं काढून टाकलं. त्यांना शाप दिला की परत कधी तुमची ह्या अशा वागण्यामुळे तुमची पृथ्वी तलावरती कधी पूजा केली जाणार नाही ना, तुमचं कधी कोणतंही मंदिर असेल. अच्छा. मग त्याच्यामुळे झालं काय की त्यांना ते एक बोलतो ना, गिल्ट क्रिएट झाला आणि त्यांना वाटलं की आता आपल्याला शाप कोणी दिला, शिवानेच दिला ना, त्याच्यातनं मुक्ती कोणाकडनं होईल, शिवाकडनंच होईल. त्यावेळेस
त्यांनी पृथ्वीवरती येऊन सह्याद्रीच्या ठिकाणी त्या ठिकाणी येऊन ते एका पर्वतावरती बसले आणि त्या ठिकाणी त्यांनी शिवाची आराधना करायला सुरुवात केली. जिथं त्यांनी तपश्चर्या केली, जी साधना केली, त्यामुळे जेव्हा भगवान विष्णू त्यांना भगवान शिव त्यांना प्रसन्न झाले आणि भगवान शिव जेव्हा प्रसन्न झाले त्यांनी त्यांना वरदान दिलं की ह्या ठिकाणी तुम्ही माझी बसून जी आराधना केलेली आहे त्याच्या बदल्यामध्ये मी तुम्हाला असा वर देतो की ठिकाण असेल माझं परंतु नाव लागेल तुमचं. म्हणून त्या पर्वताला ते नाव दिलं गेलं ब्रह्मगिरी असं. म्हणजे म्हणून तर ब्रह्मगिरी पर्वत, ज्या पर्वतावर भगवान शिवाची आराधना केली होती. बरोबर बरोबर. ओके. आणि तुम्ही नेहमी म्हणत असतात की जेव्हा पण तुम्ही शिवला भेटायला जाल तेव्हा तुम्ही काहीच नेऊ नका, तुम्ही खाली हात जा. आणि बाकीचे लोक म्हणतात की शंकर भगवानला जेव्हा तुम्ही जाता मंदिरात तेव्हा तुम्ही 1 लोटा जल घेऊन जा किंवा मग त्यांना दूध चढवा, त्यांच्यावर धतुऱ्याचं फूल चढवा. तर मग ही जी कॉन्सेप्ट आहे की आपल्याकडनं काहीतरी देण्याचा भाव, आणि तुम्ही जे सांगतायत की लोकांना तुम्ही आवाहन करताय की तुम्ही जेव्हा भगवान शंकराला भेटायला जाल तेव्हा काहीच नेऊ नका मंदिरात, तर हे काय आहे असं? आता तसं व्हायला गेलं तर मंदिर प्रशासन, बाहेरचे पुलवाले माझ्यापासून नाराज होऊ शकतात या गोष्टीमुळे की जसं लोक मला जास्त ऐकतील तर प्रॉब्लेम होईल. बरोबर आहे. माझं सांगण्याचं उद्दिष्ट काय ना, घेऊन जा किंवा नका घेऊन जाऊ हा तुमचा पर्सनल प्रश्न आहे. पण जरी नाही घेऊन गेले ना तरी सुद्धा तुम्हाला त्या गोष्टीची प्राप्ती होणार आहे. भगवान शिव तुमच्या एखाद्या गोष्टीसाठी तरसत नाहीये, ते फक्त एका गोष्टीसाठी आहे. शिव त्याला प्राप्त होता जो आतून भाव आणतो. बरोबर. ज्याच्यात भाव नसेल तिथे शिव येत नाही. हे बघा खूप लोक आहे ना एक नियम करून घेतलाय, मी पाणी टाकणार. खूप लोकांनी नियम केला, एखादी गोष्ट जेव्हा परत 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 करतो ना त्याचा नजर मरून गेल्यासारखं होतं. बरोबर बरोबर ना. एखादा डॉक्टर असेल ना, त्या डॉक्टरांनी ते मृत्यू वगैरे बघणं त्यांच्यासाठी नॉर्मल बनतं, पण एखाद्या सामान्य व्यक्तीने तोच मृत्यू बघणं बरोबर बरोबर आहे का नाही. सांगण्याचं माझं उद्दिष्ट काय आहे, ज्यावेळेस तुम्ही त्या ठिकाणी ते घेऊन जाऊच नका हे माझं म्हणणं नाही येऊन गेले तरी चालणार आहे. शिव त्याच्यावरती नाही की तुम्ही ते दिल्यानंतरच तुम्हाला काहीतरी देईल. मला माझा भाव असला पाहिजे, मग मी काय देतो हे मॅटर नाही करत. मग मी पाणी देईल, दूध देईल, मध देईल, पंचामृत देईल, काय जे देईल तो माझा प्रश्न आहे. बरोबर. पण देणं हे मस्ट किंवा कंपल्सरी नाहीये, हे माझं सांगण्याचं उद्दिष्ट आहे. मग त्याच्यात तुम्ही धतुऱ्याचं ते फळ घेऊन जाताय किंवा बेल घेऊन जाताय, मी म्हणत नाही याचा फायदा नाही असं, 100% आहे. पण याच्यापेक्षा जास्त जी मोठी पूजा जी आहे ती मानस पूजा आहे. शिवाला मानस पूजा सर्वात जास्त प्रिय आहे. ती मानस पूजा झाली पाहिजे. ती मानस पूजा होत नाही. मी शिवासमोर बसलो, जसं एक एक्झाम्पल, कोणत्याही देवाचा करतोय, एखादं रिच्युअल करतोय आपण, आणि ते पूर्ण करत असताना काहीतरी आपण करतोय, एखादं होम केलं, काहीतरी केलं, तर आपल्याला त्याचं फळ मिळतंय. बरोबर. का मी माझं काहीतरी देऊन देवाला देतोय, देव माझ्यावरती प्रसन्न होतोय. देवांना मी सपोज यज्ञ केला, आहुती दिली. आता देवांना आहुती दिल्यावरती काय होतंय, ती प्रत्येक देवापर्यंत आहुती पोचते. शिव काय म्हणतो ना, मला यांची गरज नाही, मला काय पाहिजे, मला ती बाह्य आहुती नकोय, मला काय पाहिजे, आंतरिक आहुती पाहिजे. मग ती आंतरिक आहुती म्हणजे काय, एखादा पार्ट काढून द्यायचं का देवाला? नाही. माझं जे काही मन आहे, जे काही गोष्टी आहे ते त्याच्या चरणाशी मला अर्पण करायचं, त्याला बोलायचं मी जसं आलेलो आहे, माझ्याकडे काही नाहीये, पण मी काय देऊ शकतो, मी स्वतःला अर्पण करू शकतो. बरोबर. ज्या वेळेस सप्तऋषींना ज्ञान दिलं गेलं, सप्तऋषींना ज्ञान दिलं गेल्यानंतर शिवाने सांगितलं, सगळे जाणार होते, आता बोलले की तुम्ही तुमचं कार्य करा. त्यावेळेस ते बोलले की मला गुरुदक्षिणा तर द्या. ते बोलले काय गुरुदक्षिणा काय देणार, आम्ही तर काहीच नाही आमच्याकडे, जे काही दिलं ते तुम्हीच दिलं. ते बोलले तुमच्याकडे आहे काहीतरी. त्यांनी खूप विचार केला आणि त्यांना कळालं की अजून काहीतरी आहे जे शिवाने दिलेलं ज्ञान होतं. शिवाने दिलेलं ज्ञान सुद्धा त्यांनी जाताना शिवाच्या चरणाशी अर्पण करून दिलं. तेव्हा ते रिक्त होऊन गेले, त्यावेळेस ते सप्तऋषी झाले. तर शिवाला म्हणायचं काय ना, शिव कधी प्राप्त होतो, ज्यावेळेस मी समजतो. बरोबर. जेव्हा मी शिवहोम बोलतो ना, ज्यावेळेस माझं असणं संपेल तेव्हा त्याचं असणं चालू होतं. जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तो येतच नाही. 2 बोटवरती किंवा 2 ठिकाणी 2 गाड्यांवरती मी पाय ठेवू शकत नाही, त्याच्याने त्रासच होईल. मला एक तर मी असेल किंवा तो असेल, ही गोष्ट आपल्याला डोक्यात क्लिअर असली पाहिजे. म्हणून माझं बोलण्याचं उद्दिष्ट आहे की तुम्ही जेव्हा मंदिरात जाता ना त्यावेळेस काही घेऊन जाऊ नका. बरोबर. नियमांमध्ये नका अडकू. खूप लोकांना देवाला शिवाला तर एवढं नियमांमध्ये अडकवलंय, असंच केलं पाहिजे, हेच केलं पाहिजे, तेच केलं पाहिजे. एक साधी सिंपल गोष्ट आहे, पार्थिव शिवलिंगाची, पार्थिव लिंग ज्याला बोलतो, त्याचं पूजन करण्याचं महत्व आहे.
हम्म. का एवढं महत्व आहे? कलयुगामध्ये बोललं गेलं की पार्थिव शिवलिंगाची पूजा केली गेली पाहिजे. बरोबर. आता ते पार्थिव शिवलिंग ज्याचं तयार करतो ते कसलं आहे? बघायला गेलं तर नॉर्मली आपण मातीचं पण बनवतो. मातीचं म्हणून. का ते सांगत नाही तुम्हाला काही कुठून घेऊन या, ते म्हणतात मातीचं बनव, त्यालाच विसर्जन कर, पूजा कर, विसर्जन कर, पूजा कर, विसर्जन, म्हणजे तुला सांभाळायची गरज पण नाही. पूजा कर. आता कोणता देव आहे असा? किती सिंपल आहे. मातीचंच घ्या, त्याच ठिकाणी बनवा, त्याला सांभाळा, पूजा करा, विसर्जित करून टाका. ना पाप लागणार ना पुण्य लागणार. बरोबर आहे. हा, किती सुंदरता आहे. सांगण्यामागचं उद्दिष्ट काय आहे शिवाचं? मला जर प्राप्त करायचं असेल तर मी भौतिक गोष्टींनी काय देणार तुम्ही मला सांगितलं? काय काय कमी? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही 1008 बेल दिल्यानंतर तुम्ही काय त्याचे बेल देणार आहे? खरं खरं माझ्या या खिशातला पैसा काढून या खिशात टाकल्यानंतर मी श्रीमंत होतोय का? नाही होते. मग तुम्हाला काय वाटतं की ते मंदिर माझं, ते झाड माझं होतं, बरोबर आहे. हा, आणि हे शिवलिंग त्याचं आहे, हे मानणारा कोण आहे? मी आहे. झाडामधनं जर देवाने जर त्या ठिकाणी जर त्याची कृपाच नसती केली, त्या झाडाला बेल आले असते का? बरोबर आहे. नसते आले. तर मी उलट मी पाप करतोय, मी तोडतोय. त्याची सृष्टी आहे सगळी. त्याची सृष्टी. त्यांनीच बनवलेलं आहे सगळ्या गोष्टी. त्याच त्याला आपलं काहीच नाही याच्यात. पण माझा भाऊ काय म्हणतो? मी 1008 दिले. हं. आता वाहताना तो व्यक्ती दुसरा आहे. मी त्याला मी जर असं मानलं ना की कणाकणामध्ये मी पण आहे, हा, ज्या समोरच्या जे आहे तेच तत्व माझ्यामध्ये पण आहे, त्याच्यामध्ये जो आत्मा आहे तो माझ्यामध्ये पण आहे. तर ह्या ज्या ताई जे 1008 जो बेल वाहत आहे, हा देवा असं समजून घे की मीच वाहतोय असं. आता थोडं ते मला पण येऊन जाईल. वाहणारे कोण आहे? ते झाले. बरोबर. हा, पण ते भेटेल कोणाला? मला पण. बरोबर. भाव काय आहे? मी त्यांना कनेक्ट करतोय का? आता मी बोललो एखादी पूजा केली घरामधनं, आपण 4 जण आहे, एखाद्या देवस्थानाला गेलो, त्या ठिकाणी जी पूजा केली, आता पैसे आपण देतोय, बरोबर, पैसे दिले वडिलांनी, हम्म. पण पूजा चारीनं लागते का? बरोबर. 4 जण मानताय हे आपलंय. खरंय. आता सपोज आपण गेलो 20-25 जण आणि 20-25 जणांनी ठरवलं अरे ही पूजा नाही 11,111 एवढं महाग आहे, आपण काय करू ना, हे करता येते. बाकीचे बोलले ते खूप म्हणजे मनाने खूप चांगले होते, ते बोलले एक काम करा, पूजा होते आणि तुम्ही पण बसा, तुम्हाला पण पुण्य भेटेल. आता हे मानतात म्हणून यांना भेटतंय का नाही? बरोबर आहे. बरोबर आहे का नाही? मग मी पण मानून घेतो ना, ते 1008 बेल जेव्हा आता आहे माझ्याकडनं पण आहे. काय गरज आहे दरवेळेस माझ्याच खिशातला पैसा गेला पाहिजे? बरोबर आहे. रियालिटीमध्ये भाव सांगण्याचं उद्दिष्ट माझं हे नाही की दुसऱ्याचं पुण्य चोरा किंवा काहीतरी करा. सांगण्याचं उद्दिष्ट आहे ना, देवाला कोणत्या गोष्टीची गरज नाही. एवढे पात्र समजता का तुम्ही की तुम्ही त्याला काहीतरी देऊ शकता? नाही. नाही, 100% हे शक्यच नाहीये, देऊ शकतच नाही. ह्या तर यालाच अहंकार बोलतात ना, यालाच अहंकार बोलतात. ज्या वेळेस आदी शंकराचार्यांनी, ज्यांना आपण शंकर बोलतो, शंकरांच्या शंकर स्तुती आहे. जर तुम्ही कधी वाचली ना, तर ते कधी तुमच्या योग आला तुम्ही वाचा ती गोष्ट. जेव्हा ते त्यांची स्तुती करतात त्यावेळेस ते बोलतात, हे बघा मी किती अदम व्यक्ती आहे, जगातला सगळ्यात पापी आहे, मला तू चरणाशी घे वगैरे वगैरे, असं शंकर बोलताय. जेव्हा ते बोलतात थोडं पुढे येतात, त्यावेळेस ते म्हणतात तू मला काय देणार आहे? तू देण्याची तुझी कॅपेबिलिटी आहे का? कारण तुझ्या अंगावर कपडा नाहीये, तू मला काय कपडे देणार आहे? तुझ्या अंगावरती दागिने म्हणून तू साप घालतोय, तू काय मला दागिने देणार आहे? तू कैलासावरती राहतोय, त्याच्यावरती छतही नाहीये, तू काय मला घर देणार आहे? हा, बोलण्याचं उद्दिष्ट काय आहे? तू मला काय देणार आहे? मला काय देणार आहे? तू हे मला पण नकोय, पण मला काय करणार? तुझ्या चरणाशी ठेव. एवढं तर एक करू शकतो. ही बोलण्याचा जो भाव आहे ना, हा भाव जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत माझे आई वडील, मी माझ्या आई वडिलांचीच मन मोकळेपणाने बोललो, ते माझ्याशी कसं काय बोलतील? खरंय. ते त्यांनी खूप प्रयत्न केला माझ्याशी एक होण्याचा. ते म्हणतात हा मुलगा बोलतच नाही. आता तो बोलत नाही म्हणून यांना पण कळत नाही त्याच्या मनामध्ये काय. पण जर मी माझ्या देवाशी एक झालो तर साहजिक आहे तो माझ्याशी एक का नाही होणार? तो आहेच, माझे आई वडील पण माझ्यासोबत आहे, पण मी होत नव्हतो. त्याच प्रकारे देव आहे पण मी नाहीये, तर हा प्रॉब्लेम आहे. म्हणून देवाला जाताना काही घेऊन जाणे, मी परत सांगतो, कोणत्याच देवाला काहीच घेऊन जाण्याची गरज नाहीये. तुम्हाला घेऊन जाताना जायचं असेल ना, स्वतःला घेऊन जा, स्वतःला अर्पण करा. गुरुजी, आता महाशिवरात्र येते, तर महाशिवरात्री निमित्त, महाशिवरात्र हे काय तुम्ही सांगितलंय, पण महाशिवरात्रीचा व्रत हा कसा पाळायचा? फक्त साबुदाण्याची खिचडी खाण्यापुरता आहे की लोक त्या दिवशी उपवास आहे म्हणून फक्त खिचडी खातात, उपवासाचे पदार्थ खातात? तर याचं नक्की आध्यात्मिक काय महत्व आहे? आणि तुम्ही जसं बोलले होते की एका कार्यक्रमात की शिवाला तुम्ही छळत राहा, बर तुम्ही प्रत्येक वेळेस त्याला छळत राहा, म्हणजे हे काय कारण आहे याचं? बर आता
आता तसं पाहिलेलं दोघं क्वेश्चन्स वेगवेगळे. हा पहिले मी नाही पण आता महाशिवरात्र येते बरोबर तर म्हणून म्हटलं की छळायचंय तर मग तुम्हाला विचारून घेऊ. आता शिवरात्र आहे तर छळतील लोक शिवरात्रीला. आता कसं आहे ना, हे जे छळणं आहे हा. हे एका भक्ताच्या स्वरूपाचं आहे. बरोबर. हा ठीक आहे. जसं आपण लहान आहे हम्म. तर आपण आपल्या आई वडिलांना काय करतोय, छळतो, छळते. पण त्यांना ते छळणं आवडतंय. बरोबर. त्याच प्रकारे पण थोडं मॅच्युअर्ड झाल्यानंतर ते छळणं आवडेल का? नाही नाही. आवडणार ना. त्याच प्रकारे इथं जेव्हा मी बोललो शिवाला छळायचंय, ते छळणं म्हणजे त्याचा अर्थ काय होतोय की आपण लहान मुलासारखंच त्याच्यासमोर राहायचं, त्याच्यासमोर आपल्या गोष्टी मांडायच्या, त्याच्याशी बोलायचं, हम्म. आणि त्याच्याकडनं जे काही गोष्टी आहे त्या प्राप्त करून घ्यायच्या, समजूनही घ्यायचं. तसं कधी कधी होतं ना की छळण्याचा अर्थ हे नाही होत की मला हेच पाहिजे. बरोबर. जसं मी लहान होतो आणि वेगवेगळ्या ठिकाणी ट्रिप जात होत्या, पण नेमकं तो टाइम असा होता ना की त्यावेळेस खूप शाळांमध्ये ते घेऊन जायचे आणि खूप टायमाला काहीतरी घटना घडलेल्या आहे. हम्म. ऍक्सिडेंट झाले किंवा कोणी मुलगा वाहून गेला समुद्रामध्ये हम्म. किंवा नदीमध्ये वाहून गेला, अशा खूप घटना झाल्या. पण मी खूप माझ्या घरी मागे लागलो, मला जाऊ द्या, मला जाऊ द्या. हम्म. पण त्यांनी काय मला पाठवलं नाही. पण मला ते गोष्ट तेव्हा समजत नव्हती, तर ती नंतर मला कळाली. आता त्यांनी मला कधी काही कमी नाही केलंय. प्रत्येक गोष्ट ज्या ज्या वेळेस जी गोष्ट पाहिजे ती गोष्ट मला दिलीच आहे. पण मला त्यावेळेस ती मॅच्युरिटी तेवढी नव्हती की मी समजून घेऊ शकतो. मी 2 दिवस रडत होतो. बरोबर. त्याच प्रकारे मला देवाला छळणं म्हणजे काय, छळणं म्हणजे त्याच्या प्रती माझा भाव, जसं मी बोललो ना आता आदी शंकराचार्यांशी रिलेटेड जे काही बोललो, हा छळ आहे नाही तर काय. आपल्या देवाशी आपण कसं बोललो पाहिजे, तो देव आणि मी इथे, बरोबर. हा भाव जोपर्यंत आहे ना तोपर्यंत कधीच आपण देवाशी एक नाही होऊ शकत. हम्म. मला जर तुम्हाला भेटायचं असेल तर मला ती बिल्डिंग वरती चढून यावं लागेल किंवा तुम्हाला तरी खाली यावं लागेल, बरोबर. तेव्हा आपली भेट होईल. बरोबर. मग मला काय करायचंय ना, त्या देवाशी मला जोपर्यंत एकमेचा भाव येत नाही तोपर्यंत ती गोष्टच घडणार नाही. म्हणून माझं बोलण्याचं उद्दिष्ट असं आहे की आपण त्या देवाला छळलं पाहिजे. मी आजही बोलतो छळलं पाहिजे. छळण्याचं फक्त पद्धत त्या प्रकारची नाही पाहिजे, राग नाही पाहिजे, द्वेष नाही पाहिजे. तर लहान मुलासारखं तो जे काही करेल ना आपल्या प्रती ते आनंदाने स्वीकारलं पण पाहिजे. हम्म. हा थोडा नाराज होणार आहे, नॉर्मल आहे, ठीक आहे. पण नेक्स्ट टाइम समजून घ्या की आजपर्यंत त्यांनी आपल्याला काही कमी केलंय का? नाही. तर नाही का बरं कमी करतील? मग ही गोष्ट जर नाही दिली तर याचा अर्थ आपण त्याला पात्र नाही किंवा माझ्यासाठी ती गोष्ट नाहीये. बाकीच्यांसाठी असेल, माझ्या शेजारच्यांसाठी पण असेल, पण ती माझ्यासाठी का नाहीये? कारण माझ्या देवाला वाटतं की ही गोष्ट तुझ्यासाठी नाही. नाहीये, तर मी त्याला मान्य केलं पाहिजे. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट ही आहे की त्या दिवशी आपण व्रत काय केलं पाहिजे. आता शिवाचं जे पण काही व्रत आहे, प्रत्येक व्रत खूप जास्त डिफिकल्ट आहे. बरोबर. एक तर करावं किंवा डायरेक्टली नाही करावं. बरोबर. तसं मी अगोदर पण बोललो, मी कोणाला नियमात पाडत नाही. परंतु जेव्हा आपण व्रत बोलतो, व्रत म्हणजे काय, काहीतरी गोष्ट ठरवतोय आणि ती त्या देवाच्या प्रती करतो. तर देवाला जसं आपण बोलतो ना भोलेनाथ बोलतो, हम्म. भोलेनाथ बरोबरच तो सगळ्यात शेवटी प्राप्त होणार जो कोणता देव असेल तो शिव आहे. बरोबर आहे. ठीक आहे. तो छोट्या छोट्या इच्छा पूर्ण करणं ही खूप छोटी गोष्ट आहे. तो काय करून देतोय, तिकडे जाय, माझं डोकं नको खाऊ, हम्म. मला शांत बसू दे, यासाठी. पण त्याला मला डायरेक्ट कायमस्वरूपी जर प्राप्त करायचं असेल तर सगळ्यात शेवटी येणार देवता आहे. मला काय करावं लागेल, एक 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 स्टेप जावं लागेल. म्हणून माझे व्रत जे असतात ते सगळे एकदम स्ट्रिक्ट असतात. 16 सोमवार घ्या, प्रदोष घ्या किंवा महाशिवरात्रीचं घ्या. महाशिवरात्रीला जे काही करतो तर आपण त्या पूर्ण रात्रीला जागलो पाहिजे. आणि मेन गोष्ट दिवसभर आपण जे काही, हे बघा, जर होत असेल तर मी बोलेल की तुम्ही निरंकार राहण्याचा म्हणजे न काही खाता राहण्याचा प्रयत्न करा. जर त्याच्यामध्ये जर नसेल होत तर काही फळांवरती राहा, पण उपवासासारखं खाऊ नका. हम्म. त्याचा काहीच उपयोग होत नाही, ना देवाला लागत ना काही लागत, फक्त माझ्या पोटाला लागतं. बरोबर. एक तर त्याला व्रत नाव देऊ नका, हम्म. खाऊन पिऊन घ्या, काही टेन्शन घेऊ नका. बिन काही देवावरती आपलं कर्ज असल्यासारखं वागू नका. आम्ही तर सगळं केलं, आम्ही तर सगळं केलं, कसं केलं हे कुठं लिहिलंय का? बरोबर. नाही. म्हणून मग ते फळही आपल्याला भेटत नाही. व्रत करायचं असेल तर जे ठरवलं तुम्ही ठरवा, तुम्हाला काय खायचंय त्या प्रकारे राहा. कोणी काय सांगेल, कोणी काय सांगेल ते सोडून द्या. तुम्हाला काय पाहिजे ते तुम्ही ठरवा. ते ठरवलं रात्री दिवसभर ह्या प्रकारे राहा ना की 4 प्रहरांमध्ये ह्या प्रकारे राहा की ज्याच्यामध्ये आपल्या माइंडमध्ये किंवा आपल्या पूर्ण डोक्यामध्ये कंटिन्युअसली ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवायचा जाप तुम्ही करा. हम्म. नुसता नमः शिवायचा केला तरी चालेल, ओम शिवाय नमःचा केला तरी चालेल. तुम्ही अल्टरनेट करून पण तुम्ही करू शकतात, किंवा ओम नमः शिवाय सगळ्यात बेटर आहे. हम्म. ओम नमः शिवायचा जाप हा आंतरिक असला पाहिजे, हम्म. बाह्य स्वरूपाचा नसला पाहिजे. हम्म. हा जाप जो तुम्ही केला ना, तुम्हाला 100% त्याचं फळही मिळणार. जे व्रत तुम्ही केलं त्याचं जे काही पुण्यफळ जे असेल, जेवढं मल्टिप्लाय मध्ये जे होतंय, जे सांगितलं जातंय शास्त्रामध्ये, ते 100% तुम्हाला मिळणार. मेन गोष्ट त्या दिवशी तुम्ही जागर राहणं आहे, म्हणजे रात्रीच्या टायमाला
आणि जागा राहून त्याचं नाव आपल्या मुखातून निघत राहिलं पाहिजे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. तुम्ही कसंही बसा, काही प्रॉब्लेम नाही. बरोबर. देवाऱ्यासमोरच रात्रभर बसलं पाहिजे शक्य नाहीये. तुम्ही ज्या ठिकाणी बसले त्या ठिकाणी जेवढा वेळ तुमच्याकडनं होईल. शरीराला खूप वाला त्रास पण देऊ नका, पण जर ठरवलं तर ती रात्र निघते. अच्छा. काही खूप असं बाकीच्या रात्रींपेक्षा त्या रात्रीची एक बोलतो ना एनर्जी थोडी वेगळी असते. तर त्याचा फायदा तुम्हाला 100% मिळेल. जागरण करून आपल्याला देवाचं नामस्मरण करायचं. देवाचं नामस्मरण करायचंय. लोक उलट करतात. लोक ती साबुदाण्याची खिचडी खाऊन झोपून राहतात दिवसभर. नाही, हे बघा त्याच्या माझ्या मनाचं समाधान आहे ना. हं. डिग्री करायला काय हो कोणत्याही प्रकारे होते ना. बरोबर. बरोबर का नाही? पण तुम्हाला पगार किती याच्यावर कळलं? खरंय. बरोबर का नाही? तर तुम्हाला मिळतं किती याच्यावर? इंजिनिअरिंगची कमी आहे का? खूप सगळे. बरोबर. एखाद्याला खूप सगळं पॅकेज, एखाद्याला खूप कमी पॅकेज आहे. कशावर ठरतं? बरोबर आहे. तुम्ही काय म्हणणार कॉलेजवरती? नाही. बरोबर. ही त्या प्रकारची गोष्ट आहे. गुरुजी, शिव आणि शक्तीचं एक स्वरूप आहे ज्याला अर्धनारेश्वर स्वरूप आपण म्हणतो. आणि जे किन्नर असतात, आपण किन्नरांना पण अर्धनारेश्वर म्हणून संबोधलं जातं. तर म्हणजे ह्या गोष्टीत तथ्य आहे खरंच, त्यांना अर्धनारेश्वर स्वरूप आहेत ते, की या गोष्टी कुठे लिहिलेल्या आहे, हे फक्त मला जाणून घ्यायचंय. कारण आपण मानतो त्यांना अर्धनारेश्वर स्वरूप किन्नरांना. तर फक्त तुमच्याकडनं मला ही गोष्ट जाणून घ्यायची आहे. बर आता प्रत्येक मनुष्यामध्ये हं. दोघं पार्ट असतात. हं. एक स्त्री तत्व पण आपल्यामध्ये आहे आणि पुरुष तत्व पण आहे. हं. परंतु ते त्या स्वरूपामध्ये पूर्णत्वाने दिसत नाहीये. अच्छा. का? जसं माझ्यामध्ये पुरुष तत्व खूप जास्त झालंय, हं. म्हणून दिसताना वरती मी पुरुष दिसतोय. हं. एखादी स्त्री असेल तर तिच्यामध्ये काय दिसतंय? स्त्री तत्व जास्त प्रमाणामध्ये, हे सायंटिफिकली पण आहे, म्हणून ती स्त्री बनली. हं. पण दोघं गोष्टी आहे. म्हणून एक पुरुष, काही गोष्टी आहेत की ज्या सर्वजण नाही करू शकत. जे पुरुष करू शकतो ते स्त्री नाही करू शकत, आणि जे स्त्री नाही करू शकत. जसं स्त्री एखाद्या बालकाला जन्म देऊ शकते, ते मनुष्य नाही करू शकत. तिच्या शरीराचा तो पार्ट. पण काही अशी कामं आहेत किंवा काही अशा गोष्टी आहेत की ज्या स्त्री पण करू शकते बरोबर. आणि पुरुषही करू शकतो. शारीरिक दृष्ट्या. बरोबर. आपल्या माहिती प्रमाण एक्झॅक्ट नाहीये. बरोबर. पण ऍज अ किन्नर म्हणून जेव्हा कोणी एखादा व्यक्ती असतो, त्याच्यामध्ये ते जे प्रमाण आहे ते 50-50 असतं. अच्छा. आणि मग ते साक्षात एक बोलतो ना अर्ध का इथं अर्ध बोलले, 1/4 1/3 वगैरे नाही बोलले. बरोबर. बरोबर. बोलताना काय बोलले? अर्ध नारीश्वर, बरोबर. जे अर्ध स्वरूप आहे. अर्ध शिव आणि अर्ध शक्ती. अच्छा. त्याच प्रकारे जेव्हा किन्नर आहे तर त्यांच्यामध्ये दिसताना आपल्याला तेच तर स्वरूप दिसतंय. बरोबर. म्हणून मला एक सगुण स्वरूपामध्ये समोर जर आपल्याला कोणी जर किन्नर दिसत असेल, तर आपण त्यांनी जर एखादा कॉईन असेल तुम्हाला दातामध्ये चावून दिला किंवा असा हा त्यांच्या कड्याला ठोकून दिला, तर आपण तो सांभाळून ठेवतो. आपण लक्ष्मीचं प्रतीक म्हणतो बरोबर. आणि त्याला त्याची पूजाही करतोय. बरं. का? कारण की रिअलिटीमध्ये आपण कोणाला आपल्या धर्मामध्ये नाही बोलत नाही. म्हणूनच आज किन्नर आखाड्याला सुद्धा आज परवानगी मिळाली. ऍज त्यांना सुद्धा त्यांचा आखाडा जेव्हा कुंभमेळा होतो हो. त्यावेळेस त्यांना ती जागा त्या ठिकाणी देण्यात आली. बरोबर. कारण का? त्याच्याबद्दल तथ्य असल्याशिवाय आज आपण त्यांना मानणार आहे का? खरंय. शरीरामध्ये चेंजेस होणं किंवा काहीतरी गोष्ट घडणं हा मला फक्त जेंडरशी रिलेटेड प्रश्न नाहीये. हा आत्म्याशी रिलेटेड. हा आत्म्याशी रिलेटेड असणारी गोष्ट आहे. आणि ते करतात ते. हो. आपल्यासारखाही मनुष्य ज्यावेळेस देवाचं करायला लागतो त्यावेळेस आपण त्याला प्राप्त करू शकतो. परंतु नॅचरलीच आपल्याला बघतानाच सामान्य डोळ्याला जर कोणीतरी आपल्याकडे असा व्यक्ती दिसतोय की ज्याच्यामध्ये आपल्याला दोघं स्वरूप दिसत आहे, शिव पण आणि शक्ती पण, तर आपण का त्यांचे आशीर्वाद घेणार नाही? बरोबर आहे. प्रत्येकाने ते आशीर्वाद घेतलेच गेले पाहिजे. बरोबर. जेव्हा ते आपण आशीर्वाद घेऊ त्यावेळेस आपल्याला खरं वाली बरकत पण मिळते. बरोबर. आणि त्यांनी दिलेले आशीर्वाद, त्यांनी दिलेले शाप हे खरे काम पण करतात. बरोबर. म्हणून आपण सर्वांनी ऍज अ शिवशक्तीला आपण प्राप्त करूच आपल्यामधून पण. परंतु जर आपल्या समोर ते स्वरूप असेल ना, तर आपण नक्कीच, शिवाला तर मी बघतोच आहे कानाकानामध्ये, माया स्वरूपामध्ये मी देवीलाही बघतोय, आईलाही बघतोय. परंतु एकाच शरीरामध्ये जर मला दोन गोष्टी दिसत असेल तर काय प्रॉब्लेम आहे? वा. पण प्रत्येकामध्येच नाही. काही जणांमध्ये जर सपोज जर त्याला नाही तुम्ही दैवत्वाच्या दृष्टीने जात असाल, फक्त काही भरपूर जण आहेत की जे त्या याच्यामध्ये नाही येते, देवधर्मामध्ये नाही येते, तर प्रत्येकाचेच पाय नाही पकडू शकत. प्रत्येक जण सामान्य व्यक्ती, एखादा मनुष्य ज्ञानेश्वर माऊली दिसला म्हणजे प्रत्येकाचा ज्ञानेश्वर माऊली नाही बनले. त्याच प्रकारे प्रत्येक किन्नराचे पण रियालिटीमध्ये किन्नर आहेत का नाही. हा आता एकदा एक ठिकाणी आम्ही गेलो होतो, नवरात्रीचा टायमिंग होता आणि त्या ठिकाणी काही किन्नर आले. तर त्या ठिकाणी ज्यांनी अरेंज केलेले होते ते स्वतः किन्नर होते, पण ते कधी वाटत नव्हते. तर ते जेव्हा आले तर ते बोलले मी तुम्हाला चेक करतो.
हम्म. बघते मी पहिले. हम्म. ते घेऊन गेले, ते पळून गेले. त्यांनी भरवला होता ते ओरिजिनल किन्नर होते, अच्छा ज्या चौकामध्ये त्यांनी भरवला होता. अच्छा. आता मी काय पर्टिक्युलरली कोणाचं नाव नाही घेत, हम्म. पण त्यांनी म्हणजे बोलतो ना, आशेवाले पण काही जण आहेत, पण जे ओरिजिनल आहेत, जे आपल्याला दिसत आहे डोळ्याला, बरोबर. तर त्यांना आपण नक्कीच, आपल्या समोर जो कोणी येत असेल ना, तर मी बोलेल ना, आपल्या खिशातले 10 रुपये दिल्याने काही फरक पडत नाही. खरं. ते काय आपल्या पैशावरती नाहीये किंवा आपल्या गोष्टींवरती नाहीये. एक आशीर्वाद स्वरूप आपण ते जर भेटत असेल ना, किती स्वस्तात भेटतं ना. 10 रुपये देऊन जर तुम्हाला आशीर्वाद भेटत असेल तर काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? खरंय खरंय हा, 10 रुपये आपण असे कुठेही वाया घालतोय. खरंय. हा, प्रत्येकासाठी सोय केली गेलेली आहे आपल्या धर्मामध्ये. आपण का नाही केलं पाहिजे? कोणाच्या पायावर वाकल्याने काही कमी नाही पडत. बरोबर. उलट त्याने जर आशीर्वाद दिला, डोक्यावरती हात ठेवला, याच्यापेक्षा बरकतीची गोष्ट काय अजून पाहिजे? वा. तुमचं हे जे नॉलेज आहे, तुम्ही ही जी माहिती आहे, ही सर्व तुम्ही मागच्या वेळेस पण तुम्ही दिली होती, आता पण तुम्ही ही सगळी माहिती देत आहे. तर मला असं वाटतं आता कुंभमेळा येतोय लवकर, तर तुम्ही आम्हाला दिसाल का तिथे? अं, आता माझे जे गुरु आहे, तर भैरवनाथजी महाराज, हा. ते अगोर मधून येतात. अच्छा. हा, तर नेहमी आपल्याकडे 2 पार्ट येतात, एक अगोर आणि नागा. हम्म. आता नागा साधू पण असतात आणि अगोर पण असतात. आता दोघांमध्ये थोडा फरक येतो. अच्छा. जेवढे आखाडे आहे, त्याच्यामध्ये नागा साधू जे असतात ते आखाड्यांमधून येतात, बरोबर. आणि अघोरी जे येतात ते कधी येऊ शकतात किंवा नाही येऊ शकत. अच्छा ते स्पेशली त्यांच्या राहतात, स्मशानात असतात. अच्छा. माझे जे गुरु आहेत, ते पण त्याच याच्यामधून आलेले. तर मला नाही वाटत की मी त्या ठिकाणी दिसेल का नाही दिसेल. मी दर्शन घ्यायला सर्वांचं जाईल, कारण की जे मला कार्य दिलं गेलेलं आहे, ते कोणत्याही संस्थेला किंवा कोणत्याही गोष्टीला मी जॉईन नाहीये. ठीक आहे, आज ज्यांना आपण आखाडे बोलतो, यांची सुरुवात करणारे आदि शंकराचार्य आहे. बरोबर. याचा अर्थ असा नाही होत की आदि शंकराचार्यांच्या अगोदर हिंदू धर्म नव्हता, फक्त त्याला कलेक्टिव्ह करायचं काम आदि शंकराचार्यांनी केलेलं आहे. बरोबर. त्याच प्रकारे माझ्या गुरूंनी मला स्पेशली की मला एखाद्या गोष्टीशी ते सुद्धा कनेक्ट नाहीये, तर ते मला का कनेक्ट करतील? खरंय. परंतु आपण कोणाचा आशीर्वाद घ्यायला जाऊ शकत नाही का? ते ज्ञान घ्यायला जाऊ शकत नाही का? 100% जाऊ शकतो. त्या ठिकाणी फक्त जर कोणी अट्टहास केला, नाही मग तुमचे गुरु दाखवाच आम्हाला, नाही दाखवायचे मला माझे गुरु. नाही, त्यांची इच्छा आहे मी त्यांना जगासमोर आणावं, तर नाही आणू शकत. ठीक आहे, तर ती लिंक नाही मला दाखवायची, तर मी नाही दाखवू शकत. जर तुम्हाला माझ्या ज्ञानातूनच कळत नसेल की माझ्या गुरूंची पात्रता काय असेल, तर त्याच्या व्यतिरिक्त तर मी काही बोलू शकत नाही. मला स्पेशल जागा लावायची गरज नाही. मी जिथे बसेल ना, तिथेच लोक येतील. बरोबर. त्यासाठी कुंभमेळा लावण्याची गरज नाही ना. कुंभमेळ्याला स्पेशली माझं काहीतरी जागा असावी, बरोबर. सरकारने मला जागा द्यावी, अशी अपेक्षा माझी नाही, आणि कधीच नाही, आज पण नाही, पुढे पण राहणार नाही. आणि मला असं वाटतं की ज्ञान जे असतं ना, ते तुम्ही कुठूनही देऊ शकता. खरी गोष्ट आहे. तुम्ही जिथे उभे आहे तिथून पण तुम्ही ज्ञानाचा पाझर तुमचा खरी पाझर गोष्ट शकता. आणि तुम्ही आले कल्पेश सर आमच्या मान ठेवून रिक्वेस्टला, आणि परत एकदा तुम्ही आमच्या श्रोत्यांना खूप सारी तुम्ही माहिती दिली, चांगली महाशिवरात्री निमित्त तुम्ही खूप चांगल्या गोष्टी सांगितल्या. त्याबद्दल मी पुन्हा एकदा तुमचे आभार व्यक्त करतो, आणि तुम्ही पुन्हा आमच्याकडे येत राहो ही तुम्हाला मी विनंती करतो. मी फक्त जाताना एक शेवटी सांगतो, आता कुंभमेळा येतोय आपल्याकडे, तसं मी सांगणारा कोणी नाहीये, मी खूप छोटा आहे. परंतु फक्त एकच माझं म्हणणं राहील की दरवेळेस काहीतरी कॉन्ट्रोवर्सी होते आणि काहीतरी गोष्ट निघते, आणि ज्याच्यामध्ये मानपानाचा विषय निघतो, आणि त्याच्यावर ना धर्माला कुठेतरी गालबोट लागतो. राईट. की कोणीतरी बोलतं की नाही साध्वींना नाही, तर आंघोळ करण्याचा अधिकार नाहीये, याचा नाहीये, त्याचा नाही. तुमच्याकडे लोक खूप वेगळ्या दृष्टीने बघताय. बरोबर. ठीक आहे, तुम्ही ज्या ठिकाणी आहे, तुम्हाला जे पद दिलं गेलेलं आहे, तुम्ही शंकराचार्य बनताय, तुम्ही काहीतरी गोष्ट, तुम्हाला एक धर्माचं मोठं ठिकाणी, मी बोलणारं कोणी नाहीये, मी एक तुच्छ मनुष्य आहे. परंतु आज जेव्हा मी लहानपणापासून जेव्हा आपण ह्या लोकांकडे बघतोय ना, त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप सगळा वेगळा आहे. आणि ज्या वेळेस आपल्याला कळतं ना, अरे हे भांडण करताय, त्यावेळेस कुठेतरी प्रत्येकाचं मन कुठेतरी दुखतं. आंतरिक काही असतील, आता नाहीच होणार, मला गॅरंटी आहे, पण जर असं काही झालं तर मानपानावर न घेता ब्रह्माला जाणण्यासाठी आपण संन्यासी बनलेलो आहे, हे डोक्यात ठेवा. आपण त्या ठिकाणी कोणतंही पद आपल्याला मिळालेलं आहे ते आपल्या मृत्यूसोबत निघून जाणार आहे. आपण ना एखाद्या पार्टीचे, ना आपण कोणत्या गोष्टीचे, आपण फक्त शिवाचे साधक आहे, एवढं डोक्यात ठेवा. तेवढं जर तुम्ही ठेवलं ना, तर शिव तुम्हाला प्राप्त होईल. तुम्हाला आंघोळ करायला मिळो ना मिळो तरी मिळेल, पण जर असं करून जो कोणी केलं ना, तुम्ही किती आंघोळी करा,
तुम्हाला शिव प्राप्त होणार नाही. म्हणजे नाही. तुम्ही कितीही मोठ्या जागेवर बसले तरी सुद्धा, जर एवढं ऐकून जर कोणाला राग येत असेल, वाईट वाटत असेल, तर मी सॉरी बोलतो, माफी आत्ताच मागून घेतो. परंतु खूप सगळ्या आशा आहे तुमच्याकडनं, कारण तुम्ही आमच्या आणि आपल्या धर्माला घेऊन जाणारे लोक आहे. बरोबर. तुम्ही जगभरामध्ये त्याला प्रसारित करताय. खूप सुंदर गोष्ट आहे. फक्त त्याला गालबोट कुठे छोट्या छोट्या गोष्टीमुळे, कॉन्ट्रोवर्सीमुळे लावू देऊ नका. मानपान थोडं साईडला ठेवा. देव सर्वांच्या वरती आहे, आपण सर्व त्याच्या खाली आहे. एवढं बोलून मी माझं जे काही तुम्ही मला बोलवलं आणि जे काही माझं मत मांडण्याचं जे काही एक अवसर दिला, चान्स दिला, त्याच्याबद्दल मी धन्यवाद आहे. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. तर मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि तुम्हाला कुठल्या विषयावर अजून पुढच्या गोष्टी ऐकायला आवडेल आम्हाला कमेंटद्वारे नक्की सांगा. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.